So today we will see how we can create the Facebook ads. We have seen, let's say, how we can create the Facebook page and all. Let's say this is my page, and if I want to run an ad on Facebook, how you can do that. Okay, so guys, don't turn on your video, put it off. Let's keep your video off. Okay. Where's my headphone? Keep the video off and the mic off as well initially, so that we can work on it. Okay, yeah, so let's move ahead. Okay, so on page we can keep on posting a lot of things, as we have already discussed a lot of stuff. Okay, फेसबुक पेज आपण जसं काल बघितलं की ओके भरपूर साऱ्या गोष्टी आपण फेसबुक पेजवर क्रिएट करू शकतो किंवा ऍड करू शकतो किंवा हे करू शकतो. जसं आता हे फेसबुक पेजचं नेम आहे आपलं, ठीक आहे. सो यू कॅन जस्ट चेक लिंक्स अँड ऑल, ठीक आहे. तुम्ही एडिट पेज इन्फो मध्ये ऑप्शन आहे, एडिट पेज इन्फोला आपण जाऊन चेंज करू शकतो, ठीक आहे. यू कॅन गो टू एडिट पेज इन्फो अँड यू कॅन चेंज दॅट, ठीक आहे. इथे आपण त्याला हे करू शकतो, पण काही ठिकाणी तो ऑप्शन देत नाही आपल्याला, चेंज करू देत नाही. आपण जनरलला हे करू शकतो, ठीक आहे. बट समटाइम्स इट डझंट अलाव यू. आता माझ्या याच्यावर ऑलरेडी खूप सारे लाईक्स आणि हे असल्यामुळे मला तो आता अलाव करणारच नाही, ठीक आहे. बट यू कॅन ट्राय दोज ऑप्शन्स, यू कॅन जस्ट चेक दोज डिफरंट स्टेप्स. ओके, तर पेज इन्फोमध्ये आपण आपल्याला URL आणि हे ते आपल्याला हे करता येईल, नेम पण आपल्याला हे करता येईल नंतर, ठीक आहे. त्याच करता बेस्ट आहे की आपण सुरुवातीला जेव्हा पेज क्रिएट करतो तेव्हा ते प्रॉपर आपण क्रिएट केलं पाहिजे, ठीक आहे. अँड ऑल दोज स्टफ्स आर देअर, ठीक आहे. आता जसं इथे माझा अदर अकाउंट पण तो इंस्टाग्राम इथे दाखवतोय है ना, तर ऑल दोज ऑप्शन्स आर अवेलेबल हिअर. बाकीचे पण अकाउंट्स मी इथे कनेक्ट केलेले आहेत, ठीक आहे. सो लॉट ऑफ ऑप्शन्स विल बी देअर. ओके, सो आपण काल बघितल्या सगळ्या सेटिंग्स आणि ते सगळं आपण परत चेक बघितलेले आहेत काल. Now we'll start ahead with the name and all, Facebook ad. Okay, so you can just check all those options. Okay, so URL आपण नेहमी क्रिएट करायला पाहिजे, कस्टम URL. ओके, सो जसं इथे मी आता जर पेज हे करतोय, आय झूम इट अ बिट, मी थोडं झूम करतोय याला म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल अजून, ठीक आहे. आता मी जर इथे माऊस नेला, ठीक आहे, तर इथे माऊस नेला तर इथे तो मला एक टूल टिप मध्ये दाखवतोय. पीपल कॅन सर्च फॉर लेट्स से @Atul Palandarkar टू फाइंड युअर पेज इझिली. यू कॅन चेंज युअर युजर नेम इन पेज इन्फो सेक्शन. सो पेज इन्फो सेक्शन मध्ये आपण जाऊन युजर नेम चेंज करू शकतो, ठीक आहे. सो ऑलरेडी तो टूल टिप मध्ये इथे आपल्याला दाखवतोय. Okay, so we can try those stuff. Okay, let's move ahead with the ad. URL means okay, let me do one thing. Okay, sorry, yeah, I'll do one thing, I'll share the screen. Okay, so that you guys can see that, and let me use magnifier. ओके, आता URL जर म्हटलं मी, तर URL म्हणजे आता वर इथे जो आपल्याकडे URL येतो तो हा URL आहे, ठीक आहे. दिस इज बेसिकली आर URL, ठीक आहे. सो दिस इज बेसिकली द URL, ठीक आहे. हे जे आपण वर इथे फेसबुकला आपण सर्च करतो म्हणजे बघतो किंवा दिस इज बेसिकली युअर URL, ठीक आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, ठीक आहे. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हा जो ऍड्रेस असतो हा, ठीक आहे, याला आपण URL म्हणतो, याला आपण काय म्हणतो, URL म्हणतो, ठीक आहे. सो दिस वी कॅन यूज ऑर कस्टमाइज. तर तेच आपण इथे सेट करतोय, ठीक आहे. इथे जे आपण ते सेट केलंय तेच केलंय, ठीक आहे. अदरवाईज आपण पेज जर बघितले वेगवेगळे पेजेस, तर त्याच्या वेगवेगळ्या तिथे तो URLs वेगवेगळे प्रॉपर आपल्याला दाखवत नाही, किंवा हे कसे तरी लिंक्स असतात किंवा हे असतात, है ना. सो ऑल दोज ऑप्शन्स आपल्याला इथे क्रिएट करता आले पाहिजे, सगळं हे करता आलं पाहिजे, म्हणून आपण तिथे हे केलंय. आता फॉर एक्झाम्पल मी जर काही पेज इथनं चेक केले, आय जस्ट चेक विथ दिस और सम अदर लेट्स से, ठीक आहे. तर आता इथे जर बघितलं, आय जस्ट झूम दिस, ठीक आहे, किंवा हे बघूया आपण, ठीक आहे. आता जसं आम्ही डेमोसाठी काही जे पेजेस परत क्रिएट केले त्याच्यावरनं मी दाखवतो आपल्याला, ठीक आहे. आता फॉर एन एक्झाम्पल मी इथे वर झूम करतोय, जसं हे मागच्या वेळेस आपण डेमो म्हणून एक पेज तयार केलं होतं की ओके ट्रेनिंगमध्येच,
इथे जर बघितलं तर त्यांनी आता इथला जर URL मी बघितला, ठीक आहे, मी हे शेवटचं जरी काढलं, दिस इज नॉट कंपल्सरी, ठीक आहे, इथे हे कंपल्सरी नाही, पण आता हा URL जर बघितला तर याच्यामध्ये बघा काय दिसतं की तुळजाई बहुउद्देशीय संस्था, त्याच्यानंतर काही नंबर्स आलेले आहेत, ठीक आहे. तर हे इथे येऊ नये किंवा हे नको, किंवा जर दुसरं मी हा आपण बघितलं तर इथे पण तसंच आलेलं आहे, ढाबा आणि काही नंबर्स आलेले आहेत. तर दॅट इज नॉट अ प्रॉपर URL, दॅट इज नॉट अ प्रॉपर URL, ठीक आहे. पण तेच जर मी माझ्या पेजला बघितलं तर इथे बरोबर लिहून येते की ओके अतुल पलांदूरकर, नथिंग एल्स, नो नंबर इज देअर अँड नथिंग एल्स इज देअर, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी कॅन वर्क ऑर वी कॅन क्रिएट विथ आवर पेज, ठीक आहे. आपल्या पेज सोबत आपण क्रिएट करू शकतो, ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे प्रॉपर जे युजर नेम आहे ते सेट करायचं. युजर नेम एकदा सेट केला आपण आणि ते युजर नेम जर अवेलेबल असेल तर ते आपल्याला ते मिळून जाईल, ठीक आहे. तर ते आपल्याला मिळून जाईल, ठीक आहे. तर त्यानुसार आपण मग ते हे करू शकतो, आपण यूज करू शकतो, ठीक आहे. आणि लोकांना पण लक्षात ठेवायला इझी राहतं, ठीक आहे. नेम चेंज साठी ऑप्शन जनरली एकदम मिळत नाही. एकदा त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला नेम प्रॉपर लिहावं लागतं आणि हे करावं लागतं, ठीक आहे. तर वी हॅव टू वर्क ऑन दॅट, ठीक आहे. मी परत वाटल्यास तुम्हाला सांगेल, ठीक आहे. तर नेम चेंज जनरली एकदम होत नाही, ठीक आहे. URL कॅन बी चेंज, URL कॅन बी चेंज, नेम एकदम चेंज होत नाही, कारण आपण एकदा ते सेट केलेलं आता फेसबुक हे करू देत नाही परत परत, ठीक आहे. तर तिथे थोडासा प्रॉब्लेमच जातो खूपदा, ठीक आहे. सो वी हॅव टू बी लिटिल केअरफुल वाईल क्रिएटिंग पेजेस, ओके. सो वी हॅव टू बी लिटिल केअरफुल वाईल क्रिएटिंग पेजेस अँड ऑल, ठीक आहे. किंवा मग आपण बेस्ट ऑप्शन इज वी कॅन क्रिएट अनदर पेज, okay, fine. So let's move ahead with the ads, okay. So we can go to, this is ad manager. आता माझ्याकडे इथे काही ads already दिसतात रन केलेल्या, ठीक आहे. सो ऑलरेडी काही ads इथे दिसतात आपल्याला, ठीक आहे. भरपूर साऱ्या ऍड्स आम्ही कंटिन्युअसली रन करत असतो. आता मी माझ्या पेजवरनं पण करतो, म्हणजे माझ्या अकाउंटवरनं पण करतो. देन वी हॅव द कंपनी अकाउंट, कंपनी अकाउंटवरनं पण आमच्या ऍड्स काही ना काही रन होत राहतात, किंवा वेगवेगळ्या लोकांकरता आम्ही ऍड रन करतो. तर वी रन एव्हरीवेअर. आणि यू कॅन स्टार्ट विथ बेअर मिनिमम ऑफ लेट्स से ₹100 or 80 वॉट एव्हर यू वॉन्ट, ठीक आहे. तर ते पण आपण हे करू शकतो. जसं आता मी इथे झूम परत करतोय, किंवा आय जस्ट ट्राय वन सेक्शन, लेट मी चेक, yeah, portion of screen I'll select, okay. So let me select that particular portion so that you can see it, ठीक आहे. होप तुम्हाला हे दिसतंय आता इथे, ठीक आहे, की आपण जे ऍड रन करतोय, ठीक आहे. तर इथे आपण काय केलंय की इथे आता बघितलं तर गल्फ ऍड जे आहे, DM गल्फ ऍड्स जी आहे, ठीक आहे, ती ₹100 पर डे नी आपण रन करतोय, ठीक आहे. म्हणजे डिजिटल मार्केटिंग गल्फची जी ऍड आहे ती आपण ₹100 पर डे नी करतोय. त्याआधी मी जी एक डिजिटल मार्केटिंग 4th मेचे बॅच आम्ही घेतली होती, त्यामध्ये आम्ही जर बघितलं तर ₹80 पर डे, म्हणजे ₹80 पर डे नी पण मी ते ऍड रन केलेली आहे, ठीक आहे. सो वी कॅन रन फ्रॉम लेट्स से बेअर मिनिमम ऑफ वॉट एव्हर यू वॉन्ट, ओके. आणि त्याच्यातही जर आपण बघितलं तर त्याच्यातही रिझल्ट्स एक बऱ्यापैकी मिळाले आहेत. म्हणजे मला जर बघितलं तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या याच्यामध्ये ₹100 मला जर म्हटलं तर मी एक जवळजवळ 1.5 दिवस ती ऍड रन केली होती, तर मला एक टोटल ₹162 तिथे स्पेंड झाले आहेत. पण ₹162 मध्ये माझ्याकडे 12 लीड्स आलेले आहेत, ठीक आहे. दुसरं जर मी ₹80 वाली ही जर ऍड बघितली 4th मेची, ठीक आहे, तिथे माझे ₹95 स्पेंड झाले होते. 95 94.99 म्हणजे ₹95 स्पेंड झाले होते, ठीक आहे. पण इथे कसं आहे की अगेन 4 लीड्सच्या म्हणजे ₹95 मध्ये माझ्याकडे आल्या आहेत. तर इट्स अप्रॉक्स ₹24 आय कॅन से, ठीक आहे. सो ₹23.75 मध्ये मला एक लीड आरामात मिळाली म्हणा, किंवा वॉट एव्हर, ओके. सो ऑल दोज आर देअर, ठीक आहे. आणि आपण असं भरपूर लोकांकरता रन करू शकतो. आपण कंटिन्युअसली हे करू शकतो, इझिली आपण त्याला हे करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. सो वी कॅन इझिली गो अँड रन दोज ऍड्स, यू कॅन इझिली गो अँड रन दोज ऍड्स, ठीक आहे. तर वी विल ट्राय टू क्रिएट ऍड नाव, ठीक आहे. आपण बघूया की कसं क्रिएट करता येतील किंवा काय करता येतील. आता हे काही ऍड्सचं आम्ही दाखवलं, ठीक आहे. दॅट डिपेंड्स ऑन युअर बजेट कम्प्लिटली. अगेन प्लस मी आपल्याला परत काही एक हे दाखवतोय, ठीक आहे. अगेन आय सिलेक्ट अ पोर्शन ऑफ स्क्रीन, ठीक आहे. आता इथे जर काही ऍड्स बघितलं तर आय शो यू सम ऑफ दीज ऍड्स. जसं आता मी काही क्लायंट करता जर आम्ही रन केल्या आहेत किंवा हे केल्या, जसं आता
पॉवर बी आय हे गल्फचे आमचे क्लायंट आहे, त्यांच्याकरता आम्ही हे केलं आहे. जसं 500 रुपीज पर डे आहे. पण मग प्रमोट पेज फॉर इन UAE म्हणजे युनायटेड अरब एमिराट्स म्हणजे दुबईला पेज प्रमोट करण्याकरता परत 100 रुपीज हे केलं आहे. CISSP आम्ही परत एका क्लायंट करता रन केलं आहे 500 रुपीज पर डे. अगेन प्रमोट पेज इन गल्फ अगेन 100 रुपीज पर डे. फ्री सेमिनार ऑन CISSP अगेन क्लायंट करताच हे केलं आहे, पण आम्ही 1000 रुपीज स्पेंड केले आहे. ठीक आहे. अगेन डिजिटल मार्केटिंग कतार करता आम्ही 500 रुपीज पर डे हे केलं आहे. ठीक आहे. CISSP 500 रुपीज पर डे. ठीक आहे. सो ऑल दोज आर देअर. 500 100 आहेत ना. So 100 है, 500 है, whatever you want to have. Okay, so you can have your own budget, you can work with your own budget. ठीक आहे. आपण आपल्या बजेटनुसार किंवा याच्यानुसार आपण सेट करू शकतो, रन करू शकतो. काहीही आपल्याला म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे की आपण मिनिमम 1000 रुपीज स्पेंड केले पाहिजे किंवा हे केले पाहिजे. कारण आपण जर विचार केला 1000 रुपीज पर डे किंवा जर मी बजेट ठेवला 3 दिवसाचा जरी म्हटलं तरी कसं आहे की एक म्हणजे 3 दिवसाला जरी मी म्हटलं की 1000 रुपीज स्पेंड करतोय तर इट्स नॉट इझी. म्हणजे 3 दिवसाला जरी मी म्हटलं 1000 रुपीज स्पेंड करेल तर 10,000 रुपये महिन्याचे झाले किंवा मी पर डे जर 1000 रुपीज जर ठेवले तर इट्स लाईक 30,000 रुपीज पर मंथ. ओके, सो it's not necessary to spend that much amount. It completely depends on how much you work on it. प्रॉपरली आपण कसं करणार, काय करणार. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपण त्या सगळ्या ऍड्स प्रॉपर रन करू शकतो, वेगवेगळ्या क्रिएट करू शकतो है ना. अँड वी कॅन प्लॅन ऑन डिफरंट स्टफ. ओके, so let me share another screen. Okay, so what I'll do is I'll go back to the let's say Facebook. Okay, so Facebook ला आपण होम पेज ला आलोय. आता होम पेज वरनं आपण परत will start and create the ad. Okay, so last time if you remember we used ad. Okay, we used another ad. Okay, so from here let's say this is the way this is the page where we get or this is the these are the all the options. Okay, so if we click on create, if I click on create, we get all these options: create page, ad, group, event, marketplace, listing, and fundraiser. Okay, but what we want to create this time is we want to create an ad. So we will click here, we will click here. ठीक आहे. तर आपण इथे क्लिक करूया आणि आपण इथे आता ऍड क्रिएट करण्याकरता हे करूया. सो इट विल अगेन ओपन दी ऍड्स मॅनेजर. ओके, आता तो ऍड क्रिएट करण्याकरता डायरेक्टली लोड करेल. तर आपण एकतर इथनं असं जाऊ शकतो किंवा आता जसं मी ऑलरेडी आता हा मला म्हणतो की मी मागे जी ऍड क्रिएट करत होतो ती मी कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे. सो आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू. ठीक आहे. तर मला कंटिन्यू करायची नाहीये ती ऍड. ठीक आहे. तर मी दुसरी ऍड यूज करेल किंवा दुसरं क्रिएट करेल परत. ठीक आहे. तर मी एक ही इमेज यूज केली होती आणि बाकी सगळं सेटिंग तिथे केलं होतं, तर आय कॅन डू दॅट. ठीक आहे. पण आता सध्या कंटिन्यू करायची नाही. ठीक आहे. इथे आपण करू शकतो किंवा आपण डायरेक्टली असं ऍड्स मॅनेजरला जाऊन इथे क्रिएट बटन आहे लेफ्ट साइडला, ग्रीन कलरची ही जी क्रिएट बटन दिसते. ठीक आहे. सो वी कॅन यूज दिस क्रिएट बटन. Okay, so we can just use this create button which is available on left side. Okay, which is there on left. Let's wait. Okay, so this is available here in left. Okay, तर इथे आपण त्याला कंटिन्यू हे करू शकतो. ठीक आहे. हे क्रिएट बटन जे आहे, ठीक आहे, मी थोडं झूम केलंय त्याला. लेफ्ट साइडला आपल्याला ग्रीन कलर मध्ये क्रिएट बटन दिसते, ती आपण यूज करून क्रिएट वर क्लिक केल्यावर परत तो तसंच हे करेल. ठीक आहे. सो आय विल रिसेट दॅट. ओके, सो फाईन. सो दीज आर ऑल द ऑप्शन्स. दीज आर ऑल द ऑप्शन्स. ठीक आहे. आपल्याकडे हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ओके, ब्रँड अवेअरनेस आहे, रीच आहे, ट्रॅफिक आहे, एंगेजमेंट आहे, ॲप इन्स्टॉल्स आहे, व्हिडिओ व्ह्यूज आहे, लीड जनरेशन आहे, मेसेजेस आहे, कन्वर्जन आहे, कॅटलॉग सेल्स आहे आणि स्टोअर ट्रॅफिक आहे. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या ऍड्स आपण कधी यूज करणार किंवा काय यूज करणार त्याकरता तसं मी ऑलरेडी एक इंस्टाग्रामला पोस्ट टाकलेली आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. ठीक आहे. इफ नॉट लेट मी शो यू दॅट. ओके, सो दॅट इट बिकम्स क्लिअर. आधीच आपण त्याला बघूया. ठीक आहे. तर इथे आपण परत थोडंसं झूम करतोय मी त्याला. ठीक आहे. सो फेसबुक ॲड टाइप्स आपण इथे ऑलरेडी मी माझ्या इंस्टाग्रामला टाकलंय. यू कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम अँड यू कॅन सी दॅट. ठीक आहे. सो गाईज डोंट टर्न ऑन युअर व्हिडिओज. ओके, टर्न ऑफ ऑल युअर व्हिडिओज. Okay, so don't put the videos on. Okay, so Facebook ads चे टाइप्स आणि ऑल आपण इथे ऑलरेडी मेन्शन केलं. जसं आता मी इथे जर केलं की ट्रॅफिक ऍड आपण जनरली जर म्हटलं तर ट्रॅफिक ऍड कशा करताय तर सेंडिंग ट्रॅफिक टू युअर URL
ओके, म्हणजे परत कुठली लिंक आपण जर आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे. आता मी लिंक कुठलं देऊ शकतो, तर असं फॉर एन एक्झाम्पल आता मी माझ्या फेसबुक पेजची लिंक दिली, ठीक आहे. किंवा मी माझी वेबसाईट घेतली, समजा मी म्हटलं की ओके क्लाउड्स, ओके, मी आता समजा माझी वेबसाईट घेतली, समजा आता मी त्यावर एक प्रोग्राम रन करतोय, फॉर एन एक्झाम्पल दिस, ठीक आहे. वेबप्रेन्योरशिप म्हणून एक प्रोग्राम आमचा असतो, की ऑनलाईन सगळं अर्निंग आपण कसं करू शकतो किंवा कसं सगळं ऑनलाईन होऊ शकतं, है ना. सो दॅट इज वन प्रोग्राम. समजा आता वेबप्रेन्योरशिपचं मी इथे लिंक दिली, इथे ऑलरेडी एक फॉर्म आहे, लोक फिलअप करू शकतात, सिलेबस इथे सगळं दिलेलं आहे ना. तर ऑल दॅट इज देअर. देन if I want, let's say I can go to another one, let's say म्हटलं की ओके, सो लँडिंग पेज मी क्रिएट केलं. लँडिंग पेज म्हणजे एक बेसिकली वन पेज वेबसाईट समजा आता मी इथे क्रिएट केली. आता जसं माझा एक प्रोग्राम होता आत्मनिर्भर बने, ठीक आहे. तर त्याच्यावर त्याच्याकरता आम्ही काय केलं की आम्ही एक लँडिंग पेज क्रिएट केलं, एक लॉग म्हणजे इथे हे दिलंय, टायटल आहे, वर हे आहे, ठीक आहे. आणि इथे ऑलरेडी फॉर्म आहे. देन अगेन सम डिटेल्स आर देअर, सम टेस्ट केसेस और समथिंग आर देअर. ओके, so all those options are available there, ठीक आहे. and people can go and log in, people can go and register, ठीक आहे. तर तिथे आपण हे करू शकतो. किंवा इन केस आपल्याकडे काही एखादं आपण स्टोअर क्रिएट केलेलं आहे, ठीक आहे. जसं मी instamojo.com आणि ओके, जसं मी एक स्टोअर माझा क्रिएट केलेला आहे, ऑनलाईन स्टोअर क्रिएट करून ठेवलेला आहे, जिथे मी काही प्रॉडक्ट्स अपलोड करून ठेवलेले आहेत. तर इथे आपण ट्रॅफिक जनरेट करू शकतो. किंवा आता जसं मला पर्टिक्युलरली माझ्या एखाद्या याला ट्रॅफिक पाहिजे, जसं आता आपण परत म्हटलं की डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग, ठीक आहे. आता डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंगचं जर मी म्हटलं, तर मी इथनं डायरेक्टली हे लिंक कॉपी करेल आणि तिथे मी ते जनरेट करू शकेल. तर जी लिंक आपण देऊ, ठीक आहे. किंवा मला जर युट्यूबला माझ्या हवं आहे, ठीक आहे, मी जर म्हटलं की youtube.com, ठीक आहे, आणि माझे चं एखादं लिंक आहे, एखादा व्हिडिओ मला प्रमोट करायचा आहे, ठीक आहे. तर मी काय करू शकतो की डायरेक्टली त्या व्हिडिओचं लिंक मी देऊ शकतो आणि ते तो व्हिडिओ जसं लोक जाऊन बघू शकतात. जसं आता मी परत माझं नाव इथे सर्च करतोय, ओके, सजेशन मध्ये मला मिळालंय, ठीक आहे. आता हा व्हिडिओ समजा माझा जो आहे, चलो आत्मनिर्भर बने, आय जस्ट पॉज इट, ठीक आहे. पण आता याचं लिंक मी परत इथनं घेऊन ते करू शकतो. तर मला जिथे पाहिजे तिथे मी ट्रॅफिक जनरेट करू शकतो. म्हणजे URL म्हणजे जे कुठले मी लिंक देईल त्या लिंकला मी ट्रॅफिक जनरेट करू शकतो. म्हणजे जे कुठलं माझं पर्पज असेल. आता मला जर व्हिडिओचे व्ह्यूज वाढवायचे आहेत, तर मी परत फेसबुक ऍड रन करू शकतो. मला जर ट्रेनिंग करता डायरेक्टली लोकांना पुश करायचं असेल, तर आय कॅन कॉल देम हिअर, ठीक आहे, की ओके, ते इथनं जाऊन डायरेक्टली परचेस करू शकतात. म्हणजे ऑनलाईन डायरेक्टली ते फीज पे करू शकतात. सगळ्या डिटेल्स ऑलरेडी इथे अवेलेबल आहेत, है ना, ठीक आहे. किंवा ते माझ्या स्टोअरवर मला ट्रॅफिक जनरेट करायचं तर त्यांना जे पाहिजे ते प्रॉडक्ट इथनं समजा किंवा सर्व्हिसेस इथनं ते परचेस करू शकतात. मला लँडिंग पेजला जर ट्रॅफिक पाहिजे तर इथे आणू शकतो मी त्यांना. माझ्या परत दुसऱ्या वेबसाईटला किंवा कुठे मला पाहिजे तर तिथे मी त्यांना ट्रॅफिक जनरेट करू शकतो. तर जी लिंक मी देणार किंवा URL देणार, ठीक आहे, तर तिथे आपण त्यांना डायरेक्टली ट्रॅफिक जनरेट करून देऊ शकतो, ठीक आहे. आणि दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज ऍड टाईप. कारण प्रत्येक ठिकाणी कुठलीही ऍड जर आपण बघितली, ठीक आहे. आता जसं मी जर इथे स्क्रोल करत गेलो खाली, ठीक आहे, अँड इफ आय सर्च फॉर सम ऍड्स, ठीक आहे, जर मी बघितलं तर मॅक्झिमम ऍड्स मध्ये आजकाल काय होतं की दे यूज सम ट्रॅफिक. आता जसं इथे म्हटलं की ओके फॉक्स 6 कन्सल्टन्सी, ओके, अँड इफ आय क्लिक ऑन दिस लर्न मोर, ठीक आहे, जर मी लर्न मोर वर क्लिक केलं तर बघा नवीन पेज ओपन होत आहे, त्यांची वेबसाईट ओपन होत आहे, ठीक आहे, त्यांची वेबसाईट ओपन होत आहे. म्हणजे आता हे दुसरं पेज ओपन झालंय, लर्न मोर वर क्लिक केल्याबरोबर त्यांची वेबसाईट ओपन होत आहे. किंवा तिथे आपण जाऊन फॉर्म फिलअप करू शकतो. ओके, दॅट मीन्स वी आर अगेन वर्किंग विथ ट्रॅफिक ऍड, ठीक आहे. म्हणजे ही पण ऍड कुठली आहे तर ट्रॅफिक ऍड आहे, ठीक आहे. तर हे अमेझॉनचं ट्रेनिंग काहीतरी एक म्हणतात, ठीक आहे. सो वी कॅन गो अँड साइन अप. आता इथे लॉग इनचं यांनी हे दिलेलं आहे, तर असं त्यांनी एक दुसरा फॉर्म ठेवलेला आहे, ठीक आहे. सो फाईन, आता असा फॉर्म येतोय, ओके. सो म्हणजे ही काय झालं की हे परत एक काय झालं ट्रॅफिक ऍड आहे, ठीक आहे. परत मी जर स्क्रोल करतो म्हटलं आणि अजून काही सर्च करतो म्हटलं ऍड्स, ठीक आहे, जसं आता ही परत अलिबाबाची एक ऍड दिसते. अगेन इफ आय क्लिक ऑन दॅट, परत एक नवीन पेज ओपन होत आहे, परत एक नवीन पेज ओपन होत आहे. दॅट मीन्स अगेन दिस इज अ ट्रॅफिक ऍड, दिस इज अ ट्रॅफिक ऍड, ठीक आहे. तर मॅक्झिमम ठिकाणी हेच होतं. आपण कुठल्याही ऍड्सला जर गेलो तर काय होतं की जनरली पेज ओपन होतंय, ठीक आहे, आणि तिथे आपण काय करतो की तिथे आपण फॉर्म फिलअप करतो. आता परत एक ही ऍड दिसते, लगेन आय क्लिक ऑन दिस, ठीक आहे. अगेन बघा आपण एक नवीन पेज ओपन होत आहे, ठीक आहे, परत म्हणजे ते पण ट्रॅफिक ऍडच आहे, ठीक आहे. सो लेट्स चेक सम अदर ऍड्स, ठीक आहे. अजून आपण काही ऍड्स समजा चेक करू. परत आता ही एक ऍड दिसते,
ब्लॉगिंगशी रिलेटेड. अगेन बघा पेज नवीन ओपन होत आहे, मी क्लिक केल्याबरोबर. ठीक आहे, दॅट मीन्स काय होतंय की दिस इज अगेन ट्रॅफिक ऍड, दिस इज अगेन ट्रॅफिक ऍड. तर इथे हे लर्न मोर बटन्स आहेत किंवा हे आहेत, तर इथे आपण क्लिक केल्यावर बरोबर बेसिकली काय होतं की इट्स जस्ट अ ट्रॅफिक ऍड. ठीक आहे, म्हणजे इथे खाली जर आपण बघितलं तर दिस इज अगेन अ ट्रॅफिक ऍड. आजकाल हा पण एक प्रकार खूप चालू आहे खूप ठिकाणी. आजकाल हे असे उलटे इमेजेस टाकतात लोक जस्ट टू अट्रॅक्ट पीपल. ठीक आहे, दिस इज अगेन अ वे टू क्रिएट अट्रॅक्शन ऑर थिंग्स, कारण लोक थांबतातच बघतातच मग उलट दिसलं की. ठीक आहे, तर दॅट इज अ मेंटॅलिटी, ह्युमन मेंटॅलिटी. सो दे टार्गेट ऑन ह्युमन मेंटॅलिटी. ठीक आहे, परत आता ही एक ऍड दिसते, लेट्स सी की ही कुठल्या प्रकारची ऍड आहे. परत बघा हे पण एक नवीन पेज ओपन होत आहे. ठीक आहे, जसं मी क्लिक केलं, जसं मी इथे क्लिक केलं लर्न मोरवर, जसं मी इथे क्लिक केलं लर्न मोरवर. ठीक आहे, परत काय झालं की एक नवीन पेज ओपन होत आहे. दॅट मीन्स दिस इज अगेन अ ट्रॅफिक ऍड. ओके, सो दॅट्स व्हॉट आय वॉज सेइंग की ट्रॅफिक ऍड जे आहे मोस्ट कॉमनली युज्ड ऍड आहे. जर परत आता ही एक ऍड दिसते मला जिरा सॉफ्टवेअरचं. ठीक आहे, तर क्लिक ऑन दिस. परत बघा परत एक नवीन पेज ओपन होत आहे. ठीक आहे, तर आता मी इतक्या ऍड क्लिक केल्या, एक 7-8 ऍड समजा आपण क्लिक केल्या आहेत. ठीक आहे, पण प्रत्येक ठिकाणी होत काय आहे की प्रत्येक ठिकाणी तो एक नवीन पेज ओपन होतोय. ठीक आहे, नवीन पेज ओपन होत आहे आणि तिथे आपल्याला ते हे दिसतंय. आता परत ही एक ऍड दिसते मला. ठीक आहे, स्पॉन्सर्ड जिथे जिथे लिहून दिसतं आपल्याला, हे इथं स्पॉन्सर्ड लिहून दिसतंय. ठीक आहे, लेट मी हायलाइट दॅट. ठीक आहे, मला जिथे जिथे असं स्पॉन्सर्ड लिहून दिसतंय, ठीक आहे, हे असं स्पॉन्सर्ड लिहून दिसतंय, दॅट मीन्स दिस इज अ ट्रॅफिक ऍड, सॉरी दिस इज अन ऍड. ठीक आहे, स्पॉन्सर्ड आहे म्हणजे ऍड आहे ती. ठीक आहे, तर सिमिलरली ती ऍड आहे. ठीक आहे, तर आता इथे परत मी क्लिक करणार, परत बघा इथे पण नवीन पेज ओपन होत आहे. दॅट मीन्स अगेन दिस इज ट्रॅफिक ऍड. ठीक आहे, तर बघितलं आपण इतकं आता पर्यंत इतक्या ऍड्सवर आपण क्लिक केलं, बट एव्हरी टाइम वी आर गेटिंग अ ट्रॅफिक ऍड, एव्हरी टाइम वी आर गेटिंग द ट्रॅफिक ऍड. ठीक आहे, तर परत परत आपण जर खाली स्क्रोल करत गेलो तर वी विल गेट द ट्रॅफिक ऍड्स मोस्टली, अँड दॅट्स वाय आय वॉज सेइंग सो दिस इज द one of most commonly used ad. Again this is one ad. Okay, so let me click on that. Again we are getting the one same thing. Okay, okay, oh sorry, fine, आता परत लोड होईल. Okay, fine. So lot of times means we get only traffic ad, so we just use see those traffic ads. आता इथे परत एक ad दिसते. If I click on that, again we are going to traffic ad. Okay, so we are going to next page. So that's again a traffic ad. that has भरपूर ट्रॅफिक ऍड्स आपल्याला दिसतात. तसं राईट साईडच्या कॉलमला पण आपल्याला ही जी ऍड दिसते. ठीक आहे, राईट साईडला पण जे आपल्याला दिसतं दॅट इज बेसिकली ऍड. ठीक आहे, स्पॉन्सर्ड म्हणून मोठ्याने इथे लिहिलेलं आहे, बोल्ड याच्यात लिहिलेलं आहे. सो दिस इज अगेन ऍड. ओके, तर आपण इथे पण आता समजा क्लिक केलं तर अगेन हे दिसतंय. ठीक आहे, राईट साईडच्या ऍड जनरली आपण प्लेसमेंटमध्ये कधी सिलेक्ट करत नाही, कारण डेस्कटॉपला जसं आपण डे 1 ला बघितलं, डेस्कटॉप लोक किंवा लॅपटॉप फार कमी लोक वापरतात फॉर युजिंग, म्हणजे सोशल मीडियाचा यूज करण्याकरता फार कमी लोक, ओनली 1% पीपल यूज लॅपटॉप और डेस्कटॉप. ठीक आहे, 99% पीपल यूज दी मोबाईल फोन्स फॉर सोशल मीडिया, म्हणजे फेसबुक किंवा इंस्टाग्रामसाठी. तर राईट साईडला आपण टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. तुमचं खूप बजेट आहे आणि ऑल दॅट, इफ यू वॉन्ट टू रिअली स्पेंड द मनी देन इट इज फॉर यू, बट जनरली वी शुड नेवर टार्गेट राईट साईड ऍड्स. ठीक आहे, परत आता ही एक सेल्सफोर्सची ऍड दिसते. ठीक आहे, परत मी जर आता समजा इथे क्लिक केलं, पण आता बघा इथे फॉर्म येतोय डायरेक्टली. आता दुसऱ्या पेजला आपण गेलो नाही, इथे आपल्याला डायरेक्टली एक फॉर्म मिळतोय. थोडंसं त्याला हे करतोय, झूम आउट करतोय. ठीक आहे, इथे आपल्याला फेसबुकलाच डायरेक्टली एक फॉर्म मिळतोय. ठीक आहे, इफ यू कॅन सी हिअर, मी थोडंसं हे करतो बघा, आपण फेसबुकवरच आहे. राईट लेफ्ट साईडला बघा मी हे केलंय, स्क्वेअर केलंय, हायलाइट केलंय. ठीक आहे, सो दिस इज जस्ट फेसबुक, म्हणजे फेसबुकच आहे. ठीक आहे, म्हणजे दिस इज ओनली फेसबुक, आपण फेसबुकलाच आहोत. ठीक आहे, but on Facebook only we are getting this form, on Facebook only we are getting this form, we are not going outside Facebook. ठीक आहे, आपण काही दुसऱ्या वेबसाईटला जात नाहीये किंवा काही होत नाही. तर अशा ज्या ऍड्स आहेत ह्या दिसतात आपल्याला लीड जनरेशन ऍड्स. ठीक आहे, अशा ज्या ऍड्स आपल्याला दिसतात दॅट इज बेसिकली लीड जनरेशन ऍड्स. ठीक आहे, तर ह्या ज्या ऍड्स आहेत ह्या लीड जनरेशन ऍड्स आहेत. ओके, सो ह्या ज्या ऍड्स आहेत त्या लीड जनरेशन ऍड्स आपण म्हणतो. ठीक आहे, तर आता दोन प्रकारचे ऍड्स आपण बघितल्या, लीड जनरेशन आणि ट्रॅफिक ऍड. ठीक आहे, सो लेट्स सी हाऊ दॅट डिफर्स. ठीक आहे, तर ट्रॅफिक ऍड म्हणजे जिथे पण आपण कुठल्या URL ला नेव्हिगेट होणार, ठीक आहे, किंवा लिंकला जर आपण जाणार, दॅट इज ट्रॅफिक ऍड. म्हणजे आपल्याला कुठे ट्रॅफिक जनरेट करायचं तिथे आपण ट्रॅफिक जनरेट करू शकतो. मग आपलं ऑनलाईन स्टोअर आहे किंवा ई कॉमर्स आहे किंवा कुठेही आपल्याला पाहिजे तिथे आपण ते जनरेट करू शकतो ट्रॅफिक. ओके, देन सेकंड इज की
सेकंड ऍड टाईप इज लीड जनरेशन, जे आता आपण बघितलं की आपण इथे लिंक इथे क्लिक केलं बुक नाऊवर आणि आपल्याला एक फॉर्म मिळाला इथे, ठीक आहे. आणि त्या फॉर्म आपण डायरेक्टली इथे फिल करू शकतो, तो फॉर्म आपण डायरेक्टली इथे फिल करू शकतो, ठीक आहे. सो दॅट इज बेसिकली लीड जनरेशन ऍड. म्हणजे आपल्याला फेसबुकलाच आपल्याला डायरेक्टली लीड मिळणार. जसं आता मी जर इथे माझ्या फेसबुक पेजला आलो, ठीक आहे, तर फेसबुक पेजला इथे वर ऑप्शन आहे आपल्याकडे, वर काही जो मेन्यू असतो, ठीक आहे. लेट मी झूम इट अ बिट मोर, ठीक आहे. तर तिथे वर जे काही मेन्यूज आहेत आपल्याकडे, तर वर मोर नावाचा जो मेन्यू आहे, मोर मध्ये आपण जर गेलो तर इथे ऑप्शन आहे पब्लिशिंग टूल्स, ठीक आहे. पब्लिशिंग टूल्स मध्ये आपल्याला इथे मी क्लिक केलंय, आता पब्लिशिंग टूल्सला क्लिक केलंय, ठीक आहे. इथे पब्लिशिंग टूल्स मध्ये मला सगळे ते ऑप्शन्स मिळणार आहे, ठीक आहे. आय गो टू दी फॉर्म्स, ठीक आहे. पब्लिशिंग टूल्स मध्ये इथे मी आलोय खाली, इथे लीड ऍड फॉर्म्स मध्ये ऑप्शन आहे फॉर्म्स लायब्ररी, लीड ऍड फॉर्म्स मध्ये ऑप्शन आहे फॉर्म्स लायब्ररी, ठीक आहे. तर इथे हे जे आता फॉर्म्स आले आहेत, इथे ह्या फॉर्म्स मध्ये माझ्याकडे आता सगळा हा डेटा येणार. जसं आता पायथन सेमिनार लीड्स म्हटलं की 3 लीड्स आले आहेत, ठीक आहे. मग हे आम्ही एक डेमो फक्त रन केलं होतं, डेमो फक्त क्रिएट केलं होतं, इथे काही रन नाही केलंय, ठीक आहे. तर हे डेमोज काही काही आहेत. पण आता हे जसं गल्फची ऍड आम्ही एक रन केली होती मध्ये, जसं मी म्हटलं की 12 लीड्स मला मिळाल्या, ठीक आहे. सो आय हॅव गॉट दोज लीड्स. आणि इथनं मी डायरेक्टली डाउनलोडवर क्लिक करू शकतो. डाउनलोडवर जर मी क्लिक केलं, ठीक आहे, आता मी डाउनलोड लीड्स ऑलरेडी केलेले आहेत, म्हणून मला तो 0 न्यू लीड्स म्हणत आहे, कारण मी ऑलरेडी डाउनलोड केले आहेत. बट आय कॅन अगेन डाउनलोड दॅट. लेट्स से डाउनलोड बाय डेट रेंज, ठीक आहे. आता तुम्हाला म्हणजे 12 लीड्स इथे अवेलेबल आहेत, 12 लीड्स अवेलेबल आहे. मी जर इथे डाउनलोड क्लिक केलं तर मला तो डायरेक्टली एक्सेल शीट डाउनलोड करून देऊन देईल आणि ती एक्सेल शीट माझ्याकडे मिळून जाईल, ठीक आहे. तर ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड असल्यामुळे आय विल नॉट डू इट, ठीक आहे. आणि जसं इथे परत बघा मी एक हायलाइट हे करतोय, ठीक आहे. लीड्स विल बी अवेलेबल फॉर डाउनलोड फॉर अप टू 90 days फ्रॉम द डेट अँड टाइम, ओके, दे आर सबमिटेड. म्हणजे आज जसं आज समजा 2 लोकांनी रजिस्टर केलं, उद्या 4 लोकांनी रजिस्टर केलं, परवा 4 लोकांनी रजिस्टर केलं, पण आज ज्या 2 लोकांनी रजिस्टर केलं असेल त्यांचे आजपासून 90 डेज त्या लीड्स असणार, ठीक आहे. उद्या जर 4 लोक हे करतील तर त्यांचं परत उद्यापासून 90 डेज कन्सिडर केल्या जाणार. असं ते करत 90 डेज पर्यंत, म्हणजे फ्रॉम डेट ऑफ सबमिशन ते कन्सिडर केलं जातं. म्हणजे युजरनी ज्या दिवशी सबमिट केले असेल त्या दिवसापासून 90 डेज पर्यंत त्या लीड्स राहतात, मग नंतर डिलीट होऊन जातात. त्यानंतर मग हे असं 0 तो जनरली दाखवतो, ठीक आहे. म्हणजे आता सध्या काही 0 लीड्स आहेत, इथे काही अवेलेबल नाही आहे डाउनलोड करता, ठीक आहे. असं तो इथे दाखवतो. तर दिस इज अगेन म्हणजे आपल्याला डायरेक्टली फेसबुकलाच त्या लीड्स मिळतात. आपल्याला कुठे थर्ड पार्टी ऍपला किंवा चॅनलला जायची गरज नाही. वी विल गेट ऑल दोज लीड्स हिअर ओनली, okay. So this is again really nice option, okay, for us. आपण ते यूज करू शकतो, okay. So that's what we can use. Then next type is brand awareness is for good business, ठीक आहे. it is good for business but new business, जर नवीन बिझनेस आहेत काही आहेत तर तुम्ही ब्रँड अवेअरनेस म्हणजे तुम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. इथे फक्त तुम्हाला परत लाईक्स आणि हे मिळतील, ठीक आहे, लाईक्स आणि कमेंट्स मिळतील. यू कॅन जस्ट कनेक्ट विथ पीपल, यू कॅन मेक पीपल अवेअर अबाउट युअर बिझनेसेस, ओके. यू कॅन मेक पीपल अवेअर अबाउट युअर बिझनेस, ठीक आहे. आपण आपल्या बिझनेस बद्दल लोकांना सांगू शकतो. ते आपल्या बिझनेस म्हणजे ज्यांना ऍड दिसेल, आता काय होतं की ऍड खूप लोकांना दिसेल, ओके, पण त्यातनं काही लोक येतील आपल्या पेजवर आणि ते लाईक करतील, कमेंट करतील, दे मे फॉलो युअर पेज, ठीक आहे. मॅक्झिमम काय होईल की ते फॉलो करू शकतील, ठीक आहे. पण आपल्याला लीड्स मिळणार नाही, आपल्याला डेटा मिळणार नाही, ठीक आहे. आणि डेटा इज द गोल्ड माइन नाउअडेज, ठीक आहे. कारण जितका डेटा तुमच्याकडे आहे त्या डेटाला आपण मल्टिपल वेळा यूज करू शकतो, पाहिजे तेव्हा यूज करू शकतो, कंटिन्युअसली मेसेज करू शकतो, मेल करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून जे आहे की हे जे आहे, म्हणून आम्ही काय करतो, नेहमी आमचं सजेशन असतं की म्हणून नेहमी आमचं सजेशन असतं की इधर यू यूज ट्रॅफिक ऍड और लीड जनरेशन ऍड. म्हणजे डायरेक्टली तुमच्याकडे डेटा मिळणार. डेटा मिळाला की आपण काय करू शकतो, त्या डेटा सोबत पाहिजे तसं हे करू शकतो, ठीक आहे. आणि आपल्याला तर माहितीच आहे आज डेटा सुद्धा लोक विकतात, ठीक आहे. किती सारा डेटा आज विकला जातो, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी डेटा विकला जातो. कुठे कुठे आपण फॉर्म्स फिलअप करतो किंवा हे करतो, किंवा मॉल्समध्ये आपण फॉर्म्स वगैरे फिलअप करतो तर आपल्याला किती वेगवेगळे कॉल्स येतात किंवा हे येतात, ठीक आहे. तर डेटा सुद्धा लोक विकतात, ठीक आहे. फक्त तो डेटा जर आपल्याकडे असेल, म्हणजे आपण जर असा डेटा, आपला निश डेटा जर आपण क्रिएट करून घेतला, कारण आपण जेव्हा आपल्याला लोक जेव्हा डेटा देत आहेत तर त्यामध्ये काय की ते बेसिकली त्या रिलेटेड ऑलरेडी इंटरेस्टेड आहेत, त्याच्यामुळे त्या हॉट लीड्स असतात आणि त्यांना कन्वर्ट करणं सोपी जातं. तर ते नेहमी इम्पॉर्टंट आहे की आपण either you use the traffic generation ad or
लीड जनरेशन ऍड. ठीक आहे. आणि अगेन लीड जनरेशन पण जर म्हटलं तर वन ऑफ द व्हेरी पॉप्युलर ऍड्स नावडेज. ओके. देन ब्रँड अवेअरनेस, जसं मी म्हटलं की आपण आपल्या ब्रँडला किंवा बिझनेसला प्रमोट करू शकतो, बट यू विल ओनली गेट लाईक्स अँड कमेंट्स और मॅक्स फ्यू फॉलोअर्स. ठीक आहे, थोडंफार काही फॉलोअर्स मिळतील. ठीक आहे, त्याच्यावर काही हे नाही आहे. ठीक आहे. एंगेजमेंट ऍड, अगेन आपलं जे आपण जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पेज वर काही पोस्ट केलेलं आहे, तर बेसिकली जे बूस्ट आपण म्हणतो, जेव्हा पेज बूस्ट करतो आपण, तर ही एंगेजमेंट ऍड रन होत असते. ठीक आहे. तर एंगेजमेंट ऍड बेसिकली त्या लोकांकरता आहे ज्यांचं बजेट जास्त आहे किंवा ज्यांना हे करायचं आहे. म्हणजे एंगेजमेंट आणि रीच जी एक ऍड आहे ती बेसिकली त्याच लोक, म्हणजे फक्त ती पोस्ट प्रमोट केल्या जाते, ती पर्टिक्युलर पोस्ट प्रमोट केल्या जाते. पण इट इज बोथ द ऍड्स आर फॉर बेसिकली ज्यांचं बजेट भरपूर आहे, ज्यांना फक्त लोकांना कनेक्ट करायचं आहे आणि नवीन गोष्टी दाखवायच्या आहेत. ठीक आहे, त्यांच्याच करता ते आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बूस्ट आणि एंगेजमेंट इज वेस्ट ऑफ मनी. ठीक आहे, कारण तिथे तुम्हाला फक्त लाईक्स मिळतील, कमेंट्स मिळतील जास्तीत जास्त, पण नो वन विल बी मोर इंटरेस्टेड इन अदर थिंग्स, किंवा तुम्हाला डेटा तर मिळणारच नाही. कारण डेटा आपल्याकडे आला ना, तर आपण त्याला मेसेज करू शकतो, कॉल करू शकतो, मेल करू शकतो, कंटिन्युअसली त्यांना काही ना काही पाठवू शकतो. ठीक आहे, आणि त्यातनं काही ना काही वेळ म्हणजे भरपूरदा आरामात लोक क्लोज होतात, किंवा काही वेळेनंतर ते लोक, त्यांना त्यामध्ये अजून इंटरेस्ट वाढतो आणि ते लोक क्लोज होतात. ठीक आहे, सो इट्स फॉर दॅट. ओके, सो वी कॅन डू इट लाईक दॅट. मग कन्वर्जन ऍड्स जे असतात, ते कन्वर्जन ऍड्स आर बेसिकली फॉर लेट्स से ई कॉमर्स जे म्हणतो, किंवा ऑनलाईन सेल्स आपण जर म्हटलं तर त्याकरता बेस्ट आहे. ठीक आहे, इथे आपण इव्हन लोकांचं बिहेवियर ट्रॅक करू शकतो. ठीक आहे, की त्यांनी काय केलंय, म्हणजे किती लोक पेजला किंवा तुमच्या स्टोअरला व्हिजिट केलं, त्यातल्या किती लोकांनी परचेस केलं, काय केलं, काइंड ऑफ बिहेवियर्स यू कॅन टॅली अँड यू कॅन चेक ऑन दॅट ॲज वेल. पण इट इज अगेन मेनली फॉर लेट्स से ऑनलाईन स्टोअर अँड बिझनेसेस. ठीक आहे. देन रीच आपण बघितलं. व्हिडिओज जर आपण काही टाकलेले आहेत आणि त्याचे व्ह्यूज आपल्याला वाढवायचे आहेत, जसं फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला, तर त्याच्याकरता आपण डिरेक्टली व्हिडिओ व्ह्यूज ऍड रन करू शकतो. तर लो कॉस्ट ऍड होतात त्या व्हिडिओ व्ह्यूज करता, पण लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओज करता बेस्ट आहे. ठीक आहे. अगेन तुमचं जर ऑनलाईन स्टोअर काही असेल, ई कॉमर्स स्टोअर असेल, तर त्याच्याकरता स्टोअर ट्रॅफिक आपण जनरेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली स्टोअरला आपण ट्रॅफिक जनरेट करू शकतो आणि आपण ते करू शकतो. ठीक आहे. तर दीज आर सम ऑफ द ऍड्स जे आपल्याला माहित असल्या पाहिजे होत्या आणि ते आपण आता बघितले. ठीक आहे. सो विल गो बॅक टू द ऍड्स अँड वी विल क्रिएट द ऍड नाऊ. ठीक आहे, आपण आता बघू की ओके ऍड आपण कशा क्रिएट करणार. ठीक आहे, ऍड क्रिएट करताना आपल्याला मग आता जे पाहिजे ते आपण हे करू शकतो. ट्रॅफिक आणि लीड जनरेशन, जसं मी म्हटलं की मोस्ट पॉप्युलर ऍड्स आहेत आणि ते बेसिकली आपण यूज करायला पाहिजे. तर आय टेक एनी ऑफ देम एक्झाम्पल. व्हॉट आय डू इज आय टेक एक्झाम्पल ऑफ लीड जनरेशन ऍड. ठीक आहे, लीड जनरेशन मध्ये काय होतं की मोस्टली 90% ट्रॅफिक ऍडच आहे. ठीक आहे, पण फक्त चेंज हा आहे, थोडासा चेंज तिथे होतो की ट्रॅफिक ऍड मध्ये आपण लिंक देतो, URL देतो. ठीक आहे, इथे आपण लीड जनरेशन मध्ये लिंक किंवा URL देणार नाही. ट्रॅफिक ऍड मध्ये आपलं जे वेबसाईट आहे किंवा जे आपलं लँडिंग पेज आहे किंवा काही आहे, तिथे एक बेसिकली फॉर्म असतो, तिथे आपल्याला डेटा मिळेल. लीड जनरेशन मध्ये आपण फेसबुकलाच एक फॉर्म क्रिएट करतो आणि तिथे आपल्याला डायरेक्टली डेटा मिळेल. ठीक आहे, तर त्या वेळी आपण ते क्रिएट करतो. ठीक आहे, सो आय यूज द एक्झाम्पल ऑफ लीड जनरेशन ऍड. जसं मी लीड जनरेशनवर क्लिक केले, लेट मी झूम इट अ बिट वाटल्यास. ठीक आहे, तर आता मी लीड जनरेशनला इथे क्लिक केलंय. ठीक आहे, लीड जनरेशनला क्लिक केल्यावर खाली त्यांनी मला नाव विचारलं की ओके तुम्हाला नाव काय द्यायचं आहे. ठीक आहे, तर फॉर एन एक्झाम्पल मी आता त्याला नाव दिलं की मला समजा डिजिटल मार्केटिंग करताच पाहिजे लीड्स. ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग करता लीड्स पाहिजेत आणि लेट्स से आय बी स्टार्टिंग अनदर बॅच. आता आजचं डेट समजा आहे की 23. ठीक आहे, मला किंवा मी जर म्हटलं आपण एक कॅलेंडर समजा चेक केलं की मी समजा म्हणतो की चला मला 1 तारखेपासून दुसरी बॅच चालू करायची आहे. ठीक आहे, तर मी म्हटलं की ओके लीड जनरेशन ऍड्स फ्रॉम पर्टिक्युलर टाइम और डेट. ओके, so let's say I'll say 1st May. Okay, lead dem. ओके, सो 1st May करता मला प्लॅन करायचं आहे. ठीक आहे, तर मी त्या हिशोबाने त्याला एक नाव दिलंय. ठीक आहे, म्हणजे मला कळेल की ओके हे लोक 1st May करता इंटरेस्टेड आहेत. ठीक आहे, तर मी म्हणून एक त्याला एक नाव दिलं की ओके डिजिटल मार्केटिंग लीड्स 1st May. ठीक आहे, जे काही एक नाव द्यायचं असेल ठीक आहे ते आपण देऊ शकतो. देन आय सिलेक्ट द कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन. कॅम्पेन बजेट ऑप्टिमायझेशन. ओके, इथे बघा परत हा म्हणतो की ऑप्टिमाइज युअर बजेट अक्रॉस युअर ऍड सेट्स. तर आपल्याला पाहिजे तसं ऍड सेट आपण क्रिएट करू शकतो. बाय डिफॉल्ट याने दिलाय 4000 रुपीज पर डे डेली बजेट दिलाय. इट्स नॉट आर बजेट, हे खूप हेवी होतं. आपण सिम्पली म्हणणार लेट्स से 100 रुपीज ऑर वॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे, आता मी समजा म्हटलं की 100 रुपीज पर डे. ठीक आहे, आय एम नॉट सेइंग मोर.
यू कॅन इवन चेक अदर ऑप्शन्स. इथे आता खाली त्यांनी ऑप्शन दिले की ओके लोएस्ट कॉस्ट, ठीक आहे. तर बिड स्ट्रॅटजी आपली असणार आहे लोएस्ट कॉस्ट ऑलवेज, ठीक आहे. आपल्याला लोएस्ट कॉस्ट मध्ये जे काही मिळणार ते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. देन आय क्लिक ऑन कंटिन्यू. 100 रुपीज पर डे आपण घेतलंय अँड आय हॅव क्लिक्ड ऑन कंटिन्यू, ठीक आहे. आता परत यांनी एक दुसरं म्हणजे हे ओपन केलंय, नेक्स्ट याच्यावर आलंय. इथे वर परत ऍड सेट नेम आहे, तर आय यूज द सेम नेम, लेट्स से डीएम लीड्स, whatever you want to say, ठीक आहे. डीएम लीड्स म्हणून मी एक नाव दिलं, ऍड सेट नाव दिलं याला, ठीक आहे. किंवा आय कीप इट अ सिम्पल नेम, लेट्स से मी दिलं 1 मे, ठीक आहे, 1 मे 2020, ठीक आहे. एक नाव देऊन दिलं किंवा मी पाहिजे तर सेम नाव नेम यूज करू शकतो, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आता हा मला विचारतो की फेसबुक पेज तुमचं कुठलं वापरायचं आहे, कुठलं फेसबुक पेज वापरायचं आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे भरपूर पेज आहे, जसं माझ्या पर्सनल याच्यावर मी क्रिएट केलेले 19 पेजेस अवेलेबल आहेत. मग हे काय, मग अजून पेज आहेत, इथे 5 पेजेस अजून क्रिएट केलेले आहेत. सो आय हॅव लॉट ऑफ पेजेस अलॉंग विथ मी, ओके. So I can go and select that. So I'll select one of my page. Okay, so आता I'll select one of my page. ठीक आहे. आता मी माझं पेज जे आहे ते सिलेक्ट केलं इथे सध्या, ठीक आहे. माझं पेज मी सिलेक्ट केलंय, ओके. आणि लेट मी चेक वन थिंग which is the account. Okay, yeah, fine. Okay, so that's what I wanted to show. Okay, so आपण मी आता माझं नाव माझं पेज सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. आता डायनामिक क्रिएटिव्ह म्हणजे इथे आपण ऍक्च्युली आपलं एक इमेज डायरेक्टली फेसबुकला तयार करू शकतो, पण ते टेम्पलेट्स काही खूप चांगले नाही आहेत आणि प्रॉब्लेम्स क्रिएट करतात कधी कधी. सो वी विल नॉट यूज इट. इन केस तुम्ही काही तुमच्या याच्यावर प्रॉडक्ट टाकलेले आहेत, ठीक आहे, आणि ते प्रॉडक्ट तुम्हाला प्रमोट करायचे, जसं आता माझ्या याच्यावर काही प्रॉडक्ट्स आहेत, ठीक आहे. आता जसं मी माझं पेज सिलेक्ट केलं बरोबर इथे मला दाखवता येतो की ओके गोल सेटिंगचं बुक आहे 499, 140 वेज 99 आहे ना, आणि परत 10 वेज टू राईट अ ग्रेट कॉपी, ठीक आहे, ते परत 99. तर आय कॅन यूज एनी प्रॉडक्ट अँड आय कॅन प्रमोट दॅट प्रॉडक्ट ॲज वेल फॉर सेल, पण आता ते आपल्याला करायचं नाहीये, ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे ऑडियन्स आपलं सिलेक्ट करू शकतो. नाव दिस इज द मेन पार्ट की आपला ऑडियन्स आपण फिल्टर कसं करायचं, ठीक आहे. याच्याकरता पण आपण लास्ट टाइम ती स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण स्टडी केली होती की ओके आपण कसं आपलं ऑडियन्स फिल्टर करणार किंवा काय करणार आहे ना. ओके वेट, ओके या ओके. तर आपण कसं आपलं ऑडियन्स फिल्टर करणार किंवा काय करणार, आपण ते सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरमध्ये आपण ऑलरेडी काही गोष्टी बघितल्या आहेत, ठीक आहे. तर तेच यूज करून समजा आपण आता तिथे ऑलरेडी जर आपण मेन्शन केलेलं असेल, आपल्याकडे ऑलरेडी ते पेज असेल, आपण इझिली इथे फिल्टर करू शकतो, आपण इझिली इथे फिल्टर करू शकतो, ठीक आहे. आता समजा मी काही ऑडियन्स ऑलरेडी सेव्ह केलेलं असेल, जसं आता मी आय कॅन यूज द सेव्ड ऑडियन्स, आय कॅन यूज द सेव्ड ऑडियन्स. जसं इथे आता बघा सेल्समध्ये मी काही क्रिएट केलेलं आहे, डिजिटल मार्केटिंग महाराष्ट्र आहे, इंडिया आहे, जावा नागपूर, डीएम दुबई, ठीक आहे, केक कतर, असे काही ऑलरेडी समजा केलेले आहेत, ठीक आहे. आता मी जे पाहिजे ते इथनं सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. चला आपण एक काम करूया की पहिले नवीन ऑडियन्स क्रिएट करूया, तर कसं करता येईल आपल्याला बघता येईल, ठीक आहे. तर आता मी लोकेशन मध्ये आलोय, लोकेशन मधनं मी पहिले मला इंडिया नको आहे डायरेक्टली, व्हॉट आय डू इज आय क्लिक ऑन एडिट, ठीक आहे. राईट साईडला येते एडिट दिसतंय, तर आय क्लिक ऑन एडिट. तर मी एडिटवर क्लिक केलं, मला इंडिया नको आहे, मी इंडिया काढलं इथनं. तर इथे क्रॉस जो आलाय, सो आय क्लिक ऑन दिस क्रॉस, आता ते निघालं, ठीक आहे. आता तिथनं डिलीट झालं, ठीक आहे. आता काहीच दिसत नाही, आता मला वर्ल्ड मॅप दिसतोय, ठीक आहे. सो आय कॅन सिलेक्ट एनी सिटी, एनी कंट्री, एनी स्टेट, ओके, ऑर एनी कंटिनेंट, ओके. सो आय कॅन सिलेक्ट वॉट एव्हर आय वॉन्ट, ठीक आहे. जे पाहिजे ते मी इथनं सिलेक्ट करू शकतो. लेट्स से मी जर म्हटलं की मी म्हटलं ओके बहरेन, ओके, और लेट्स से बहरेन, सॉरी, ठीक आहे. मी डायरेक्टली म्हटलं बहरेन जी कंट्री आहे मी ती सिलेक्ट केली आहे, ठीक आहे. आता छोटीशी कंट्री आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली कंट्री सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. तर त्यांनी बघा कंट्री मला डायरेक्टली दाखवलं, आणि इथे राईट साईडला बघा एक मीटर सारखं दिसतंय ऑडियन्स साईज, तर मला दाखवतोय सध्या की 13 लाख लोक इथे दिसत आहेत, ठीक आहे. बहरेनमध्ये जर मी म्हटलं तर 13 लाख लोक इथे दिसत आहेत, ठीक आहे. सो आय कॅन इवन सिलेक्ट एनी कंट्री ऑर एनी सिटी ऑर स्टेट, ओके. सो आता मला त्याने काय केलं की पूर्ण ते कंट्री जी आहे ती सिलेक्ट करून दाखवली आहे, ठीक आहे. सो आय कॅन सिलेक्ट लाईक दॅट. मी म्हटलं की नको मला बहरेन नको, ठीक आहे. आय विल गो बॅक, ओके, आय डोंट वॉन्ट दॅट. मी म्हटलं की ओके लेट्स सिलेक्ट पुणे, ओके. सो आय विल सिलेक्ट पुणे, ठीक आहे. मग मी म्हटलं की ओके लेट्स सिलेक्ट मुंबई, ठीक आहे. तर मुंबई पण आलं त्यामध्ये, ठीक आहे. तर मी मॅपवर थोडंसं झूम आउट करून बघतोय, तर मला याने दाखवलं की ओके असं मला दिसतंय, ठीक आहे. आय कॅन सी द मॅप लाईक दॅट.
ओके, मॅप मला असं थोडंसं दिसतोय. आय कॅन चेक लाईक दॅट. जास्त फास्ट झाले. ओके, फाईन. सो इट लुक्स लाईक दिस. तर आता मला इथे दिसतंय की ओके वसई विरार वगैरे यांनी सोडलंय, इथे उल्हासनगर पण सुटतंय. ठीक आहे. सो व्हॉट आय कॅन डिसाइड इज ओके आय कॅन थिंक ऑफ इट लाईक ओके मला 40 किलोमीटरचा नको एरिया, मी थोडं जास्त अजून घेतो. चला 50 बघूया आपण की किती होतं. ठीक आहे. मी म्हटलं 50 किलोमीटर, तर 50 किलोमीटर म्हणजे इतकं परत सर्कल दिसतंय. ठीक आहे. परत मी म्हटलं की नाही 50 नको, आपण आता अजून वाढवूया. चला 80 किलोमीटर सरळ सरळ करून टाकूया. ठीक आहे. म्हणजे किती होतं, तर पुणे आणि मुंबईचा पूर्ण एरिया जवळजवळ आता त्याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. ठीक आहे. सो आय कॅन थिंक ऑफ इट ऑर आय कॅन डिसाइड इट लाईक दॅट की मला कुठे ऍड दाखवायची आहे, काय करायचं आहे. ठीक आहे. पर्टिक्युलर एरियात आपण ऍड दाखवू शकतो किंवा हे करू शकतो. ठीक आहे. तर लाईकवाईज वी कॅन जस्ट सिलेक्ट दॅट. ओके, तर यावेळी आपण हे करू शकतो. आता अजून आपण कीवर्ड्स काहीच टाकलेले नाहीत, पण आता सध्या मला तो रीच दाखवतोय 2,30,00,000 लोक तिथे आहेत पुणे आणि मुंबईमध्ये. ठीक आहे. 2,30,00,000 लोक आपला ऍड बघू शकतात. ठीक आहे. सो आता एक आपण समजा एक्झाम्पलसाठी आपण 2 सिटीज ऍड केल्या आहेत, पण लेट मी टेल यू वन थिंग, एक छोटासा ट्विक इथे आहे. ठीक आहे. काय होतं की आपण मल्टिपल सिटीज जर एकत्र टाकल्या, ठीक आहे, तर आपल्याला जो कॉस्ट आहे तो थोडा आपला जास्त जातो. ठीक आहे. आणि प्रॉपर रिझल्ट कधी कधी मिळत नाही. म्हणून आपण जेव्हा पण ऍड रन करणार तर प्रत्येक सिटीसाठी, लेट्स मी जर म्हटलं पुणे तर पुण्यासाठी मी ऍड वेगळी रन करणार. मी जर म्हटलं मुंबई तर मुंबईसाठी ऍड मी वेगळी रन करणार. म्हणजे मी 2 ऍड क्रिएट करणार. ठीक आहे. 2 ऍड मी क्रिएट करणार. ठीक आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचं नेहमी. ठीक आहे. प्रत्येक सिटीसाठी जनरली ट्राय करायचं की वेगळी ऍड रन करायची. ठीक आहे. बजेट आपलं जे आहे ते कमी करायचं. ठीक आहे. कमीत कमी बजेटमध्ये आपण पाहायचं रन करून. ठीक आहे. आणि आपण ते करू शकतो. कारण काय होतं की आपण जेव्हा आता जसं मी म्हटलं 100 रुपीज पर डे आणि मी 2 सिटीज सिलेक्ट केल्या, तर ते 100 रुपीज आता दोन्ही सिटीजमध्ये डिवाइड झाले. दोन्ही सिटीजमध्ये डिवाइड झाले आणि दोन्ही सिटीजमध्ये त्याचे तर ट्राय करेल की कसं काय रिझल्ट देता येईल. त्याच्यामुळे मला प्रॉपर रिझल्ट मिळत नाही आणि कॉस्ट जो आहे तो थोडा जास्त जातो. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं की नाही आपण आपल्या 100 रुपीज मध्ये आपण 2 सिटीज टार्गेट करू शकतोय, पण आपला ऍक्च्युअली जर कॉस्ट बघितला, पर क्लिक कॉस्ट जर बघितला किंवा पर लीड कॉस्ट जर आपण काढला, ठीक आहे, तर तो कॉस्ट आपला जास्त जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर रिझल्ट मिळत नाही. तर ऑलवेज इट इज बेस्ट थिंग टू डू इट इज की आपण एका सिटीला एका वेळेस टार्गेट करायचं. ठीक आहे. आणि एक पर्टिक्युलर ऍड रन करायची, म्हणजे एका सिटी करता एक ऍड रन करायची. मल्टिपल सिटीज एका ह्याच्यात आपण ऍड करू नये. ओके. आता समजा आपण लोकेशन समजा टाकलंय, लोकेशन टाकल्यानंतर आपण आता एज ग्रुप आपला जो आहे, तर एज ग्रुप अगेन वी कॅन डिसाइड की कुठला एज ग्रुप आपल्याला हवाय. तर आता आपण म्हटलं 18 to 65, पण 18 बाय डिफॉल्ट आहे. आपण वर थोडं पण कधी कधी जाऊ शकतो. ठीक आहे. आता माझ्या पेजला तो दाखवत नाहीये. समटाइम्स यू गेट द ऑप्शन फ्रॉम 13. ठीक आहे. समटाइम्स यू गेट द ऑप्शन फ्रॉम 13. ठीक आहे. पण आपण जर इंस्टाग्रामला कनेक्ट करणार असेल ऍड, म्हणजे इंस्टाग्रामला पण ऍड टाकणार असेल, ठीक आहे, तर तो मिनिमम 18 पासूनच मागतो आणि माझ्या जनरली नेहमी 18 पासूनच येतं, त्यामुळे मी तो मला आता 18च दाखवतोय. त्याच्यानंतर 18 to 65 मला तो दाखवतोय. आय डोंट वॉन्ट टू रन इट फॉर लेट्स से अप टू 65. मला म्हणायचं की ओके 18 to 44 आय डू इट. ठीक आहे. मॅक्स 44 पर्यंत मी समजा ऍड रन करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरचं मला नकोय समजा. ओके. सो परत मी थोडं वर जाऊन बघतोय. आय जस्ट वॉन्ट टू चेक. ठीक आहे. आता जर बघितलं तर इथे 30 लाख लोक कमी झाले. 2 करोड लोक मला दाखवतोय तो. ठीक आहे. 18 to 44 मध्ये जर मी म्हटलं तर 2 करोडच लोक येत आहेत. ठीक आहे. तेवढे लोक बाकीचे नाही आहेत. ठीक आहे. परत मी समजा म्हटलं की नाही मला 44 पर्यंत नको आहे. ठीक आहे. सो आय कॅन गो अँड चेंज लेट्स से मी म्हटलं की नाही 18 टू आपण फक्त 34 पर्यंतच बघूयात. ठीक आहे. 18 to 34 अगेन इफ आय गो बॅक अँड चेक. ठीक आहे. आता 1,60,00,000 लोक तिथे दिसत आहेत. ठीक आहे. हे टोटल फेसबुक आणि इंस्टाग्राम मिळून तो दाखवतोय. सध्या अजून आपण काही सिलेक्ट केलेलं नाही. दिस विल चेंज. ठीक आहे. आणि एक डेली एस्टिमेटेड रीच तो दाखवतोय की 1,000 ते 3,200 लोकांपर्यंत ती ऍड जाऊ शकते आणि तुम्हाला जवळपास 10च्या वर लीड्स पर डे मिळू शकतात. ठीक आहे. 10च्या वर पर डे लीड्स मिळू शकतात. अँड दिस इज जस्ट अन एस्टिमेशन. दिस इज जस्ट अन एस्टिमेशन की असं जरुरी नाहीये की तेवढं मिळतीलच किंवा तेवढं होईलच. ठीक आहे. ओके. सो दिस इज जस्ट अन एस्टिमेशन. त्याच्यानंतर आपण आता समजा एज सिलेक्ट झालंय आपलं, त्याच्यानंतर आपण जेंडर, ते कुठले आपले ऑडियन्स आहेत तर त्यांचं जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं. लेट्स से मेन, वुमेन. ठीक आहे. किंवा ऑल म्हणजे बोथ. ठीक आहे. आपण ऑल म्हटलंय म्हणजे सगळ्यांना आपण टार्गेट करणार. ठीक आहे. त्यानंतर मेन एक ऑप्शन अजून आहे की डेमोग्राफिक जे आहेत, बाकीचे सगळे डेमोग्राफिक्स जे आहेत ते आपण आता समजा इथे टाकणार. ठीक आहे. तर आय क्लिक ऑन एडिट. त्याच्यामुळे आता इथे एक फील्ड आली आहे. इथे आपण सगळे ते डेमोग्राफिक्स आपण इथे ऍड करू शकतो, सगळे ऍड करू शकतो. आता जसं मी डिजिटल मार्केटिंगचं जर एक्झाम्पल घेतलंय तर आय कॅन ऍड लेट्स से डिजिटल मार्केटिंग. जर मी इथे सॉरी म्हटलं
ओके. मी जर डिजिटल मार्केटिंग असं एक फील्ड बघितलं तर इथे खूप सारे वेगवेगळे मला सजेशन्स तो देतोय. आता मी एक क्लिक केलं, ठीक आहे. आय कॅन चेक. बघा आता इथे फक्त 2300च लोकं दाखवते. मार्केटिंग डिजिटल कीवर्ड जर मी घेतला, इथे मला दाखवतं की मुंबई आणि पुणे मिळून फक्त 2300 लोकं या कीवर्डला सर्च वर तुम्हाला मिळू शकतात किंवा हे मिळू शकतात. दिस इज अगेन निश झालं, की आता परत मी एकदम म्हणजे एकदम स्पेसिफिक लोकांपर्यंत आपण जातोय. है ना? तर दिस इज रिअली गुड. ठीक आहे. आणि हे इथे मीटरमध्ये पण मला वर दाखवते की ओके इट्स रिअली स्पेसिफिक. आपण स्पेसिफिक काही लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तिथे परत मला अजून लीड्स चांगल्या मिळतील. ओके. तर अप टू ग्रीन पर्यंत जे आहे ते आपण हे करू शकतो. ब्रॉड याच्यात जनरली आपण जायचं नाही. त्याच्यामध्ये रिझल्ट्स परत कमी मिळतात. ब्रॉडमध्ये जर तो दाखवत असेल तर. ठीक आहे. त्याच्यामुळे परत आपण ते बघायचं. ठीक आहे. अगेन यू कॅन ऍड सम मोर कीवर्ड्स. जेवढे कीवर्ड्स आपण टाकू त्या हिशोबाने तो काय करतो की फिल्टर करतो. ठीक आहे. आता मी म्हटलं की डिजिटल मार्केटिंग मधले जे मोठमोठी नावं आहेत किंवा जे हे आहेत ते पण आपण यूज करू शकतो. आपण वेगवेगळे कीवर्ड्स यूज करू शकतो. ठीक आहे. आता जसं मी म्हटलं की काही किंवा काही काही मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत जे मार्केटिंग आणि बिझनेसशी रिलेटेड हे करत राहतात. आय कॅन इव्हन यूज देम देअर नेम. ठीक आहे. त्यांची नावं आपण यूज करू शकतो. जसं आपण ऐकलं असेल ग्रँड कार्डॉन. ठीक आहे. ग्रँड कार्डॉनचं समजा मी नाव इथे सर्च करतोय. ओके. ओके. ग्रँड कार्डॉन सॉरी. ओके. इथे मला दिसतंय की ओके काही लोकांनी त्याला लाईक केलेलं आहे. आय कॅन क्लिक ऑन दॅट. ठीक आहे. जसंच मी क्लिक केलं बघा लोकं 1,90,000 झाली. है ना? 1,90,000 लोकं झाली तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं समजा टोनी रॉबिन्स. ठीक आहे. तर टोनी रॉबिन्सचे पण मी समजा इथे काही हे घेतले तर 3,00,000 लोकं झालेत. ओके. सो दॅट वे वी कॅन जस्ट डिसाईड की आपल्याला कुठल्या लोकांना टार्गेट करायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे. मी म्हटलं की ओके रॉबर्ट कियोसाकी. ठीक आहे. कियोसाकी. ठीक आहे. आय विल क्लिक ऑन दॅट. अगेन 30,000 लोकं वाढलेत. ठीक आहे. तर वेगवेगळे असे आपण फिल्टर करू शकतो आणि त्यातनं काय होतं की आता वेगवेगळे कीवर्ड्स रिलेटेड कीवर्ड्स आपण ॲड करू शकतो. जसं आता मी मार्केटिंग म्हटलं तर मार्केटिंग परत त्याच्यात आहे. ठीक आहे. किंवा मी म्हटलं व्हायरल मार्केटिंग. ठीक आहे. व्हायरल मार्केटिंग परत आपण जर म्हटलं तर आता 2,30,000 सॉरी भरपूर मोठं हे झालं. परत 23,00,000वर डायरेक्टली गेलंय. ठीक आहे. तर इट्स अ व्हेरी म्हणजे खूप कॉमन हे झालंय. मला एकदम एवढ्या लोकांना हे करायचं नाहीये. कारण परत एवढ्या लोकांमध्ये ॲड रिझल्ट्स मिळणार नाही. ठीक आहे. परत मॅक्सिमम जनरली आपण जेव्हा हा रीच बघतो तर रीच जो आहे आपला, ठीक आहे. हा जो नंबर इथे येतोय 3,30,000 मला जे दाखवतो राईटला. ठीक आहे. ट्राय टू कीप इट लेस दॅन 5,00,000. ठीक आहे. लेस दॅन 5,00,000. 5,00,000च्या वर जनरली आपण जायचं नाही. अगेन मग काय होतं की आपल्याला रिझल्ट्स प्रॉपर मिळणार नाही. ठीक आहे. सो वी मे नॉट गेट द प्रॉपर रिझल्ट्स. वी मे नॉट गेट द प्रॉपर रिझल्ट्स. ठीक आहे. येस प्लीज कीप युअर व्हिडिओ ऑफ. ओके. सो 3,30,000 आपण आता इथे दिसतंय. ठीक आहे. आपण पाहिजे तसे अजून काही कीवर्ड्स सर्च करू शकतो. जसं मी आता म्हटलं मार्केटिंग किंवा आय यूज डिजिटल मार्केटिंग. परत मी आता इथे सर्च केलं तर इथे डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट येतंय किंवा येतंय. ठीक आहे. किंवा ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आपल्याला इथे दाखवतंय. म्हणजे आता एखादा रिलेटेड आहे म्हणजे Facebook पेजचा मॅनेजर आहे किंवा ॲडमिन आहे ना, तर हे सुद्धा आपल्याला दाखवतं किंवा डिजिटल मार्केटर म्हणून एक हे आहे. ठीक आहे. तर परत तिथे आपण ते ॲड केलं तर तिथे तो सॉरी आपण थोडंसं खाली हां. ओके. सो वी कॅन कीप ऑन ॲडिंग सम कीवर्ड्स लाईक दॅट. आपण तसे तसे ते कीवर्ड्स ॲड करू शकतो. ट्राय टू कीप इट स्पेसिफिक. ठीक आहे. आता फॉर एन एक्झाम्पल मी एक 5-6 कीवर्ड्स इथे टाकलेत. ओके. अँड देन वी कॅन थिंक ऑफ अदर स्टफ. तर इथे मोर ऑप्शन्सवर मी क्लिक करतोय. आय एम क्लिकिंग ऑन द मोर ऑप्शन्स. ओके. सो मोर ऑप्शन्सवर क्लिक केल्यावर इथे अजून काही ऑप्शन्स आपल्याला दाखवत होतं की लँग्वेजेस, ऑल लँग्वेजेस. येस वी वॉन्ट टू कनेक्ट विथ पीपल हू स्पीक ऑल द लँग्वेजेस. सगळ्या लँग्वेजेसच्या लोकांना आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्शन्समध्ये इथे परत म्हटलंय ऑल पीपल. आता हे कनेक्शन्समध्ये इथे जर म्हटलंय की काय कुठल्या प्रकारचे लोक आहेत तर ते पण आपल्याला सगळे हे करायचे आहेत. ठीक आहे. वी डोंट वॉन्ट टू टार्गेट एनी स्पेसिफिक कम्युनिटी ऑर लाईक दॅट. ओके. सो वी वॉन्ट टू कनेक्ट ऑल द पीपल. त्यानंतर आता थोडं खाली आलो आपण. इथे 2 ऑप्शन आहेत. ऑटोमॅटिक प्लेसमेंट आणि मॅन्युअल प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे आता तुमची ॲड कुठल्या प्लॅटफॉर्मला दिसणार आणि त्या प्लॅटफॉर्मला कुठल्या ठिकाणी दिसणार. ठीक आहे. तर आता मी जर म्हटलं की Facebookला दिसणार तर Facebookला कुठे-कुठे दिसणार? Facebookला फीडमध्ये दिसणार की राईट साइडला दिसणार की Facebookला अजून कुठे दिसणार आहे ना? Facebook मार्केट प्लेसला दिसणार, कुठल्या ठिकाणी दिसणार? मी जर म्हटलं Instagramला तर Instagramला कुठे दिसणार? म्हणजे
इंस्टाग्राम फीडला दिसणार की इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये दिसणार, इंस्टाग्राम एक्सप्लोर मध्ये दिसणार, म्हणजे इंस्टाग्रामला आपण जे सर्च मध्ये जातो ना तिथे दिसणार. तर कुठे दाखवायची आपल्याला ऍड, दॅट वी कॅन अगेन डिसाइड. ठीक आहे. तर नेव्हर यूज ऑटोमॅटिक प्लेसमेंट. ते रिकमेंड करतात की दे विल ट्राय टू फिगर इट आउट. ठीक आहे. बट आपण आपल्या बजेटनुसार आणि आपल्या याच्यानुसार नेहमी सिलेक्ट करायचं, आणि व्हॉट एव्हर वी हॅव सीन द मोस्ट किंवा सगळ्यात जास्त रिझल्ट आपल्याला जे मिळतात ते फीडमध्ये मिळतात. ठीक आहे. तर आता मी मॅन्युअलवर सिलेक्ट केलंय आणि आपण मॅन्युअलमधनं आता ऑप्शन सिलेक्ट करूया. ठीक आहे. जसं आता मी फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही ठेवलंय. मला म्हणायचं की फेसबुक पण पाहिजे, इंस्टाग्राम पण पाहिजे, दोन्ही ठिकाणी मला ऍड द्यायची आहे. पण आता दोन्ही ठिकाणी मी कुठे देणार आहे? तर फेसबुक न्यूज फीडला पाहिजे, इंस्टाग्राम फीडला पण पाहिजे. फेसबुक मार्केट प्लेसला मला ऍड द्यायची नाहीये, कारण तिथे लोक फक्त बिझनेसच्या माइंडसेटनी असतात. ओके. अगेन सर्च मध्ये मला ऍड द्यायची आहे, तर आय कॅन यूज की इंस्टाग्राम सर्च मध्ये ती ऍड जाईल. ठीक आहे. म्हणजे इंस्टाग्राम एक्सप्लोर मध्ये ती ऍड दिसेल. ठीक आहे. आय कॅन यूज दॅट. ओके. स्टोरीज मध्ये जनरली ऍड लोक कधी कधी म्हणजे खूपदा बघत नाहीत किंवा लक्ष जात नाही. स्टोरीज मध्ये काय होतं की जनरली आपण स्टोरीज पटापट स्क्रॉल करतो अँड वी आर नॉट बॉदर्ड अबाउट द ऍड्स. तर वी विल नॉट शो द ऍड्स इन स्टोरीज. इन स्ट्रीम व्हिडिओज जे म्हणजे व्हिडिओमध्ये जर ऍड दाखवायची असेल तर परत व्हिडिओमध्ये ऍड जे येतात त्यामध्ये लोक इंटरेस्टेड नसतात आणि तिथे आपण काही बरोबर हे करू शकत नाही. त्याच्यामुळे आणि ते परत एक 10-15 सेकंडला करतात दिसतात. त्याच्यामुळे त्याला काही हे नाही, किंवा म्हणजे मिनिमम 5 सेकंड्स करता ती ऍड येते. तर दॅट देअर अगेन देर इज नो पॉइंट इन स्पेंडिंग मनी. ठीक आहे. तर आपण व्हिडिओच्या मध्ये पण तिथे ऍड दाखवणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल्सचं जे ऑप्शन आहे, म्हणजे फेसबुकला काही आर्टिकल्स आणि हे असतात. ठीक आहे. तर तिथे आपण ते ऍड दाखवणार नाही परत. दॅट इज अगेन कम्प्लिटली वेस्ट ऑफ मनी. ठीक आहे. सो बेसिकली आपण या सगळ्या ऑप्शन्स पैकी आपण काय सिलेक्ट केलं की ओके स्टोरीज चुकून परत सिलेक्ट झालं असेल. ठीक आहे. तर वी हॅव सिलेक्टेड फेसबुक न्यूज फीड, इंस्टाग्राम न्यूज फीड आणि इंस्टाग्राम एक्सप्लोर. तीनच आपण ऑप्शन ठेवले आहे. ठीक आहे. इव्हन एक्सप्लोरला तुम्हाला नसेल दाखवायची तर इट्स ओके, बट समटाइम्स नाउ डेज वी मे गेट गुड रिझल्ट. ठीक आहे. कारण इंस्टाग्रामला जर कोणी सर्च करत असेल काही रिलेटेड कंटेंट तर त्यांना ती ऍड दिसेल. ओके. तर तेच आहे की ते रिलेटेड कंटेंट सर्च करत असेल तर देन ओनली दे विल गेट द ऍड्स. ओके. सो दॅट्स हाऊ वी हॅव डन इट. ओके. वी कॅन क्लिक ऑन शो मोर ऑप्शन्स. ठीक आहे. शो मोर ऑप्शन्सवर आता मी क्लिक केल्यावर मला तो दाखवतो की ओके कुठलं अजून आपण काय करू शकतो. म्हणजे आता डिव्हायसेस मध्ये म्हणतोय तो ऑल. आता मी क्लिक करतोय ते. ओके. तर डिव्हायसेस मध्ये मी म्हणतोय ऑल. तर आता ऑल मध्ये मला तो काय दाखवतो, तर ऑल मोबाईल डिव्हायसेस मला करायचं आहे का, फक्त अँड्रॉइड डिव्हायसेसवर ऍड दाखवायची, फक्त iOS ला दाखवायची आहे, की फक्त आता फीचर फोन्स तर राहिलेच नाही तेवढे, म्हणून आता त्यांनी त्याला रेड येत आहे, बॅन दाखवतं, तिथे आपण चेंज करू शकत नाही. ठीक आहे. मग आता कुठलं दाखवायचं आहे, so that we can decide. Okay, but this is a good option for let's say आपण जर काही ऍप्स किंवा गेम्स बनवले तर त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मलाच आपण ऍड दाखवू शकतो. जसं मी जर एखादा फक्त अँड्रॉइड मोबाईल करता किंवा फक्त आयफोन करता ऍप बनवलं. ठीक आहे. फॉर एन एक्झाम्पल मी फक्त आयफोन करता ऍप बनवलं तर फ्रॉम ऑल इन्स्टेड ऑफ ऑल डिव्हायसेस व्हॉट आय डू इज आय सिलेक्ट iOS ओनली. ठीक आहे. ऍपल करता बनवलं तर असेल तर मी फक्त iOS सिलेक्ट करेल. मी फक्त अँड्रॉइड करता बनवलं असेल तर मी फक्त अँड्रॉइड सिलेक्ट करेल. ठीक आहे. सो दॅट वे वी कॅन टार्गेट दोज स्टफ. अदरवाइज हे ऑप्शन आपल्याला काही सिलेक्ट करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता स्पेंडिंग कंट्रोल्स किंवा ऑप्टिमायझेशन जर म्हटलं तर इथे मेन आपल्याला एक आहे की रन युअर ऍड्स कंटिन्युअसली, म्हणजे आजपासून चालू करून कंटिन्युअसली रन करायचे की कधी करायची आहे. ठीक आहे. बेस्ट ऑप्शन इज यू कॅन सिलेक्ट. ते सिलेक्ट करण्यापेक्षा खालचं जे ऑप्शन आहे सेट अँड सेट द स्टार्ट डेट अँड एंड डेट. ठीक आहे. सेट दी स्टार्ट डेट अँड एंड डेट. तर आपण स्टार्ट डेट आणि एंड डेट सिलेक्ट करू शकतो. जसं आता मी म्हटलं की आणि परत एक लक्षात ठेवा की जेव्हाही आपण ऍड रन करतोय, ठीक आहे, तर ट्राय टू क्रिएट द ऍड. जसं आता मला जर सोमवारपासून रन करायची आहे तर आज मी ऍड क्रिएट करेल. ठीक आहे. म्हणजे 1 किंवा 2 दिवस आधी ऍड रन करून घ्यायची, म्हणजे क्रिएट करून घ्यायची. ठीक आहे. कारण इथे आपण शेड्यूल म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर वी आर शेड्युलिंग दॅट ऍड. ठीक आहे. तर आपण पर्टिक्युलर जो डेट अँड टाइम देऊ त्याच डेट अँड टाइमला ती ऍड चालू होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे काही वी डोंट नीड टू वरी. ठीक आहे. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही की आपले जास्त पैसे जातील किंवा हे होईल ते होईल, काहीच गरज नाही आहे. ठीक आहे. आपल्याला ती ऍड शेड्यूल करता येईल. जसं आता मी म्हटलं की मला ही ऍड जी आहे ही मला मंडे पासून स्टार्ट करायची आहे 25th ला. ठीक आहे. आय स्टार्ट इट राईट 9 o'clock. ठीक आहे. 9 o'clock समजा मी स्टार्ट करेल. ठीक आहे. आणि मला समजा ती ऍड रन करायची आहे 1 वीक पर्यंत लेट्स से किंवा 30 पर्यंत. ठीक आहे. पण आता इथे बघा मी 30 सिलेक्ट केल्यावर डेट बेसिकली काय येत आहे, 30 जून येत आहे. हिअर इट शोईंग मी जून. ओके. ही गडबड पण खूपदा लोक करतात की लेट्स से आता, कारण काय झालं की 1 महिना 1 वीक जास्त झालाय.
1 महिना 1 वीक जास्त झालंय, ठीक आहे. तर बी केअरफुल वाईल सिलेक्टिंग द डेट्स, ठीक आहे. तर मी म्हटलं की ओके 30 किंवा 31 मे पर्यंत मला ही ऍड रन करायची आहे, ठीक आहे. आय हॅव सिलेक्टेड द डेट नाव प्रॉपरली, ठीक आहे. आणि त्या दिवसाला समजा मी म्हटलं की 23:59 म्हणजे जवळजवळ 12 वाजेपर्यंत ती ऍड रन होणार, ठीक आहे. म्हणजे तोपर्यंत लोकांना दिसणार, ठीक आहे. कारण मी समजा जर कन्सिडर करतोय, कारण आपण इथे कन्सिडर काय केलं की आपण 1 तारखेपासून बॅच सुरू करणार आहे, तर मी 31 तारखेपर्यंत ती ऍड रन करतोय की ओके 31 तारखेपर्यंत त्यामध्ये लोक जॉईन करू शकतील. किंवा आता जसं मी म्हटलं की ट्रेनिंग डे 1 मध्ये आपण एक इंट्रोडक्शन घेणार आहे किंवा हे करणार आहे, तर त्यावेळेस लोक अजून हे करू शकतात. आय कॅन से ओके 1 पर्यंत पण चालवू शकतो. म्हणजे नेक्स्ट डे पासून, ज्या दिवशीपासून आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल चालू करणार मी, तेव्हापासून पण लोक जॉईन करू शकतात. आणि आय कॅन शेअर द ओल्ड रेकॉर्डिंग विथ देम, ठीक आहे. तर तसं पण आपण हे करू शकतो. तर आय कॅन टार्गेट इट लाईक दॅट. तर त्या दिवशीपर्यंत आता ती ऍड रन होईल, ठीक आहे. आणि पण आता काय आहे की मी तर आजची तारीख 23 आहे, मी सिलेक्ट केली आहे 25, ठीक आहे. आता काय होतंय, खूपदा ऍड रन करायला आपण सुरुवात करतो तर ऍड रिव्ह्यू मध्ये जाते. जेव्हा आपण ऍड पब्लिश करतो, कन्फर्म म्हणतो, कन्फर्म म्हटल्यावर ती ऍड रिव्ह्यू मध्ये जाते, फेसबुक त्याला रिव्ह्यू करतो आणि मग ती ऍड अप्रूव्ह झाल्यावरच ती लाईव्ह जाते, ठीक आहे. आणि आता याच्यामुळे जर कोरोनाच्या प्रॉब्लेम्समुळे तर त्याच्यामध्ये रिव्ह्यू व्हायला फार वेळ लागतोय, ठीक आहे. कधी कधी 1-1, 2-2 दिवस लागतात, कधी लवकर पण होऊन जाते, ठीक आहे. सो वी कॅनॉट प्रेडिक्ट दॅट टाइम. आपण तो टाइम प्रेडिक्ट नाही करू शकत. तर इट्स बेटर की स्टार्ट युअर ऍड, म्हणजे आपण एक शेड्यूल करून ठेवू शकतो, 1 किंवा 2 दिवस आधी शेड्यूल करून ठेवून द्यायची, ठीक आहे. म्हणजे ती रिव्ह्यू होऊन जाईल, रिव्ह्यू झाल्यावर त्या पर्टिक्युलर डेट अँड टाइमला शेड्यूल होईल, ठीक आहे. आणि त्या शेड्यूल केलेल्या डेट अँड टाइमला ती चालू होईल, ठीक आहे. सो वी डोंट नीड टू वरी अबाउट दॅट, ओके. तर रिव्ह्यू झाल्यानंतर इन केस जर रिव्ह्यू मध्ये काही प्रॉब्लेम असला तर आपल्याला तो पण टाइम मिळतो की ओके आपण ते ऍड सेट चेंज करायचं आहे किंवा कीवर्ड चेंज करायचे आहे किंवा काय करायचं, दॅट अगेन वी कॅन चेंज, ओके. तर तो पण आपल्याला वेळ मिळतो की एखाद वेळ आपली ऍड अप्रूव्ह नाही झाली, रिजेक्ट झाली, किंवा आपल्याला दुसरं काही त्यांनी ऑप्शन सांगितलं की हे चेंज करा, ते चेंज करा, ठीक आहे. सो वी गेट दॅट टाइम ॲज वेल. तो वेळ पण आपल्याला मिळतो. सो नाव आय क्लिक ऑन नेक्स्ट ऑर लेट्स कंटिन्यू, ठीक आहे. आपण कंटिन्यू क्लिक करूया, ठीक आहे. आता मोर ऑप्शन्स वर पण क्लिक केलं तर इथे असंच काही ऑप्शन्स हे नाहीये, ठीक आहे. विल क्लिक ऑन कंटिन्यू, ठीक आहे. इथे आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की ओके कुठल्या पेजला जर आपण देतोय, किंवा आता आपला ऍड इमेज काय असणार आहे, काय असणार, एव्हरीथिंग लाईक दॅट, ठीक आहे. जसं आता मी माझं फेसबुक पेज घेतलं होतं, तर माझ्या फेसबुक पेजला ऑलरेडी माझं इंस्टाग्राम अकाउंट कनेक्टेड असल्यामुळे मला त्यांनी इथे डायरेक्टली दाखवलं, ठीक आहे. तर आता आपण इंस्टाग्रामला जर ऍड रन करायची असेल तर डेफिनेटली तुमच्या फेसबुक पेजला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कनेक्टेड पाहिजे. इंस्टाग्राम अकाउंट तुमच्या फेसबुक पेजला तुम्ही कनेक्ट केलेलं पाहिजे, ठीक आहे. देन यू कॅन रन दी ऍड ऑन इंस्टाग्राम, ठीक आहे. तर आता इथे डायरेक्टली त्यांनी मला दाखवलं, ठीक आहे. ओके दिस इज युअर इंस्टाग्राम हँडल वेअर यू कॅन रन दिस ऍड. त्याच्यानंतर आता खाली जे ऑप्शन आहे केरोजल इमेज किंवा सिंगल इमेज और व्हिडिओ ऍड्स, ठीक आहे. तर केरोजल इमेज कोणासाठी आहे की ज्यांचे मल्टिपल प्रॉडक्ट्स आहेत, जसं आता अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा हे आहे, तर त्यांच्या ऍड्स ज्या बेसिकली असतात तर ते केरोजल ऍड्स मध्ये येतात, ठीक आहे. त्यांच्या ऍड्स जर आपण बेसिकली म्हटलं तर ते केरोजल ऍड्स मध्ये येतात, ठीक आहे. आणि ते म्हणजे हा अशा प्रकारे, जसं आता इथे मला हा हे दिसतोय केरोजल दिसतोय, ठीक आहे. किंवा आपण जर रिफ्रेश करून बघूया, ठीक आहे, एखादी ऍड जर मिळाली तर, ठीक आहे. सो केरोजल ऍड्स मध्ये बेसिकली मल्टिपल इमेजेस असतात जिथे आपण स्लाइड करू शकतो त्या इमेजेसला. अँड दोज आर बेसिकली फॉर ई कॉमर्स पीपल किंवा जे हे आहेत, ठीक आहे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील वगैरे किंवा ॲमेझॉन वगैरे सारखे लोक, त्यांच्याकरता त्या ऍड्स असतात, आपल्याकरता ते काही ऍड्स नाही आहेत, ठीक आहे. बट दॅट वी कॅन थिंक ऑफ इट, ठीक आहे. तर वी विल सिलेक्ट सिंगल इमेज और व्हिडिओ ऍड, ओके. आता सिंगल इमेज आणि व्हिडिओ ऍडला बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. आता तो मला एक अमेझॉनचं हे दाखवतो, बिकॉज आय एम एन अमेझॉन पार्टनरचा, आम्ही अमेझॉन वगैरे करता पण ऍड रन करतो. मला ती एक इमेज दाखवतोय, तो आय जस्ट अनचेक दॅट, ठीक आहे. मला ती नकोय, ठीक आहे. तर मी त्यांना काढली ती इमेज. आता इथे ऑप्शन आहे ऍड मीडिया, इथे ऑप्शन आहे ऍड मीडिया. सो आय कॅन क्लिक ऑन ऍड मीडिया. मग मला आता इमेज टाकायची आहे की व्हिडिओ टाकायचा आहे, दॅट आय कॅन डिसाइड. सो मी समजा म्हटलं की ओके ऍड इमेज, ठीक आहे. ऍड इमेज म्हटल्यावर त्यांनी आता समजा मला तो काही इमेजेस दाखवतोय ज्या ऑलरेडी मी माझ्या पेजला समजा काही अपलोड केलेल्या होत्या, ठीक आहे. आता आपण डिजिटल मार्केटिंग करता म्हणतोय, तर लेट्स से आय सिलेक्ट दिस पर्टिक्युलर इमेज, ठीक आहे. ही जी माझ्या इमेज होती ऑफिसची, तर ती इमेज मी घेतली इथनं, ठीक आहे. आणि आय क्लिक ऑन कंटिन्यू, ठीक आहे. मी ते कंटिन्यू क्लिक केलं तर आता ही इमेज इथे आली, ही इमेज इथे आली, ठीक आहे. नाव यू शुड राईट अ प्रॉपर कंटेंट विथ इट, ठीक आहे. आता आपण इमेज तर सिलेक्ट केली आहे. आता बघा मला तो खाली
इथे प्रिव्ह्यू दाखवतोय. ठीक आहे, इथे प्रिव्ह्यू आपल्याला दाखवतो की आता ही इमेज अशी दिसेल, ऍड अशी दिसेल. ठीक आहे, पण ऍड सोबत थोडंफार जर आपण टेक्स्ट लिहिलं तर ते पण खूप महत्वाचं असतं आणि ते लोकांना वाचतात खूपदा आणि त्यातनं आपल्याला काय होतं की प्रॉपर लोक कनेक्ट करू शकतात. कारण आता मी इथे एक सिम्पल आहे म्हटलेलं आहे, पण इथे काही हे नाहीये. ठीक आहे, बट आय कॅन राईट इट इन अ व्हेरी प्रॉपर वे. ठीक आहे, आपण प्रॉपर वेने त्याला लिहू शकतो. जसं मी म्हटलं की अटेन्शन लेट्स से, मी म्हटलं की ओके फॉर होम लेट्स से स्टुडंट्स. ओके, सॉरी, या स्टुडंट्स, teachers, professors, individuals. Okay, let's say, yeah, housewives, homemakers. ठीक आहे, एकच गोष्ट मी दोन वेनी फ्रेज केली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेनर्स, बिझनेसेस, ठीक आहे, स्टार्टअप्स. ठीक आहे, एक्सेट्रा आपल्याला पाहिजे तर वी कॅन हे करू शकतो. ओके, सॉरी, अटेन्शन. ओके, इथे असं मी थोडंसं त्याला फ्रेम केलंय लिहिताना. ठीक आहे, नंतर मी समजा त्याला म्हटलं की ओके आर यू फेसिंग इश्यूज इन ब्रँडिंग, जनरेटिंग leads, converting leads into clients. Okay, then this is the master class for you. ओके, तर एक असं थोडंसं आपण प्रॉपरली लिहू शकतो. ठीक आहे, आता मी म्हटलं की हे आता इथे हे टेक्स्ट आलं, हे जे टेक्स्ट लिहिलं मी आता इथे येतंय. ठीक आहे, तर इथे अजून आपण काही गोष्टी टाकू शकतो. आपण जर URL दिलं असेल तर URL पण आपण इथे टाकायला पाहिजे, किंवा आपण जर हे करू शकतो जसं लेट्स से इन केस ऑफ एनी doubts, okay, please feel free to contact. Okay, and let's say I'll give my number. Okay, 9766210353. okay, so मी माझा नंबर पण तिथे टाकून दिला तर लोक जाऊ शकतात, बघू शकतात. ठीक आहे, then I'll say let's say digital marketing, or let's say okay, let's say 100% practical digital marketing training. ठीक आहे, सो लाईक दॅट. ठीक आहे, तर आता मी हे जे लिहिलंय हे इथे खाली येत आहे, हे जे लिहिलंय मी हे कुठे येते खाली येत आहे. ठीक आहे, सो दिस वे युअर ऍड विल बी विजिबल. ठीक आहे, तर हे जे आपण हे लिहिलंय हे इथे खाली येत आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज हाऊ इट विल अपियर. आता हे बघितलं आपण की मोबाईल न्यूज फीडला असं दिसेल. ठीक आहे, डेस्कटॉपला आपल्याला कसं दिसेल हे बघता येईल, इंस्टाग्रामला कसं दिसेल आपल्याला हे बघता येईल. की आता मी म्हटलं की इथे इंस्टाग्राम न्यूज फीडवर जर मी सिलेक्ट केलं तर इंस्टाग्रामला हे कसं दिसेल. ठीक आहे, आय कॅन सी दॅट. तर इंस्टाग्रामला हे असं दिसेल की इमेज दिसते, मग तिथे साइन अप ऑप्शन असेल, मग इथे खाली हे असं टेक्स्ट येईल है ना. सो दॅट्स हाऊ इट विल लुक लाईक. तर आपण इथे चेक करू शकतो की कसं ते दिसेल. मी परत मोबाईल न्यूज फीड म्हटलं तर हे फेसबुकला असं दिसेल. ओके, सो आय कॅन जस्ट गो अँड चेक की आपल्याला कुठे ती ऍड कशी दिसणार, काय दिसणार. ओके, सो दॅट्स हाऊ वी कॅन जस्ट चेक. आता त्याच्यानंतर इथे डिस्क्रिप्शन जे दिलंय ते ऑप्शनल आहे, या लाईनच्या खाली येणार. ठीक आहे, आणि हे जनरली मोबाईल करता नाही, डेस्कटॉप करता आहे. ठीक आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन डेस्कटॉपला दिसणार. ठीक आहे, लिंक पण जी आहे ते डेस्कटॉपला जनरली दिसते, ऍडिशनल जे आहे ते आपण इथे हे करू शकतो. नाउ कॉल टू ऍक्शन म्हणजे ह्या बटन जे आहेत, आता जसं राईट साईडला ही साइन अप बटन दिसते, राईट साईडला आपल्याला खाली जी आहे ती साइन अप बटन दिसते इमेजच्या खाली. ठीक आहे, जिथे हेडिंग येत आहे. ठीक आहे, तर तिथे साइन अप बटनच्या तिथे आपल्याला पाहिजे ते टेक्स्ट आपण म्हणजे ती बटन जी आहे ती चेंज करू शकतो. आता साइन अपच्या ऐवजी मला म्हणायचं की अप्लाय नाव, बुक नाव, डाउनलोड, गेट ऑफर, गेट कोड. ठीक आहे, लर्न मोर, साइन अप, सबस्क्राईब, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. ठीक आहे, तर ऍप वगैरे असेल किंवा मी फ्री बुक वगैरे काही असं देत असेल तर आय कॅन यूज द डाउनलोड. मी आता समजा ट्रेनिंग करता म्हणतोय तर आय कॅन से ओके लेट्स से गेट ऑफर. ठीक आहे, सो लेट्स से आय से गेट ऑफर. ठीक आहे, तर असं हे करू शकतो, किंवा साइन अप म्हणू शकतो, बुक नाव म्हणू शकतो है ना.
सो ऑल दोज थिंग आर देअर. लेट्स से मी म्हटलं की बुक नाव, तर आता इथे बुक नाव दिसेल. ओके, सो दिस इज हाऊ द थिंग इज देअर. आता मी इन केस मी जर ट्रॅफिक ॲड वापरली असते, जसं आपण बघितलं की खूप ठिकाणी काय होतं की जसं ॲडवर क्लिक केलं, जर इन केस इफ आय क्लिक ऑन एनी ॲड, जसं आता मी ही इथे समजा राईटला एक ॲड दिसते, ठीक आहे, ॲड गॉट चेंज, ठीक आहे. आता मी इथे समजा या ॲडवर क्लिक केलं तर परत एक नवीन पेज ओपन होतोय, ठीक आहे. आता हे पेज ओपन होतंय, ठीक आहे. तर मी आता इथे काय करणार, तर ती लिंक कुठे देणार, ठीक आहे. तर इथे हे जसं फील्ड्स आहेत तसं ट्रॅफिक ॲड जर मी सिलेक्ट केली असेल तर याच्या खाली इथे मला ऍक्च्युली एक दुसरी फील्ड येईल, वेबसाईट URL म्हणून, ठीक आहे. तर तिथे ते URL किंवा लिंक मी देऊन देणार, म्हणजे त्या URL ला तो ट्रॅफिक जनरेट करेल. आता आपण लीड जनरेशन यूज केलंय ट्रॅफिकच्या ऐवजी, तर तिथे त्यांनी आपल्याला ती फील्ड नाही दाखवली, तर ती टेक्स्ट फील्ड नाही दाखवली, ठीक आहे. अँड दॅट्स हाऊ वी कॅन जस्ट चेक नाव. ओके, तर इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला तो एक डायरेक्टली इथे म्हणतो की एक फॉर्म क्रिएट करा. तिथे इन्स्टेड ऑफ दॅट आपल्याला डायरेक्टली काय म्हणतो की फॉर्म क्रिएट करा. जसं आता मी हा एक फॉर्म घेतला, ठीक आहे. आता ऑलरेडी माझ्याकडे एक डिजिटल मार्केटिंगचा फॉर्म क्रिएटेड आहे. आय कॅन डिरेक्टली गो अँड यूज दॅट, ठीक आहे. तिथे ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे की मी फील्ड्स वगैरे सिलेक्ट केलेले आहे, ठेवलेले आहेत, तर मला डायरेक्टली त्याच्यामध्ये लीड्स मिळतील. तेच फॉर्म मी रिपीटेडली यूज करू शकतो. मला वारंवार फॉर्म्स क्रिएट करायची गरज नाहीये, ठीक आहे. पण आपल्याला आता समजा फॉर अ डेमो, लेट्स से इफ यू वांट टू क्रिएट अ न्यू फॉर्म, लेट्स से तुमच्याकडे आता एखादी फॉर्म क्रिएटेड नाहीये, ठीक आहे. सो लेट्स क्रिएट न्यू फॉर्म, ठीक आहे. आता इथे मी क्लिक केलंय, न्यू फॉर्मवर क्लिक केलंय, ओके. तर मला आता हे ऑप्शन मिळालं न्यू फॉर्म क्रिएट करण्याकरता. आय झूम इट आउट, ठीक आहे. झूम आउट करतो मी थोडंसं, ठीक आहे, म्हणजे आपल्याला, ठीक आहे. आता इथे वर सगळ्यात वर इथे बघा माझं कर्सर जिथे ब्लिंक होतंय, ठीक आहे. तिथे मला हे नाव लिहायचं, एखादं नाव द्यायचं फॉर्मचं रिलेटेड जे काही आहे. लेट्स से डिजिटल मार्केटिंग आता मी जर दिलं लेट्स से 1 मे, ओके. सर डिजिटल मार्केटिंग 1 मे मी इथे नाव देऊन दिलं, ठीक आहे. सो आय कॅन गिव्ह इट अ नेम लाईक दॅट, ठीक आहे. आता इथे काय दोन ऑप्शन दिलेले आहेत. फॉर्म टाईप तुम्हाला कुठला हवा, मोर व्हॉल्यूम की हाय इंटेंट, ठीक आहे. मोर व्हॉल्यूम मध्ये काय होतं की आपल्याला लीड्स जास्त मिळू शकतात. आता जास्त का मिळू शकतात, किंवा हायर इंटेंट मध्ये काय आहे की जे खूप जास्त हॉट लीड्स आहेत अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. एक प्रकारे त्याचं म्हणणं आहे की हाय इंटेंट, पण इट्स नॉट लाईक दॅट. तिथे होतं काय, हायर इंटेंट म्हटल्यावर आपल्याला त्याला एक कन्फर्मेशन जातं. जसं आता खूपदा आपण जेव्हा अकाउंट्स क्रिएट करतो कुठे किंवा साइन अप करतो, तर आपल्याला एक कन्फर्मेशन मेल येतो बघा. तर कन्फर्मेशन मेलवर आपण जेव्हा क्लिक करतो आणि जेव्हा कन्फर्म होतं तेव्हा त्या लीड्स तेव्हा त्यांना ते हे होतं. तर सिमिलरली या इथे काय होतं की इथे त्यांना एक कन्फर्मेशन ऑप्शन मिळतं आणि जेव्हा ते कन्फर्म करणार तेव्हाच फक्त ते लीड्स आपल्याला मिळणार, ठीक आहे. म्हणून काय होतं, आणि खूपदा लोक त्याला अवॉइड करतात, कारण इथे फेसबुकला ऑप्शन काय आहे की ते आपल्याला स्लाइड करावं लागतं कन्फर्मेशन मध्ये, आणि ते खूपदा स्लाइड बरोबर होत नाही. तर ते 2-3 वेळा लोक करून बघतात, सोडून देतात कधी कधी, किंवा करत नाहीत, ठीक आहे. आणि स्टेप्स वाढतात, आणि सगळ्यात मेन काय आहे की स्टेप्स वाढतात, तर लोक ते पण विचार करतात की यार अजून काय आहे, आता अजून काय करायचं, आता अजून काय करायचं, ठीक आहे. त्यामुळे ते स्टेप्स वाढतात, तर त्याच्यामुळे मग लोक परत बॅकआउट करतात आणि आपल्याला मिळणाऱ्या जे लीड्स असतात त्या पण मिळत नाहीत. त्याच्यामुळे म्हणून बेस्ट आहे की मोर व्हॉल्यूम म्हणायचं, म्हणजे त्यांनी एकदा डिटेल्स आलं की त्यांनी क्लिक केलं की ते सबमिट होऊन जाणार, एका क्लिकमध्ये ते सबमिट होणार, ठीक आहे. आपल्याकडे लीड्स मिळून जाणार. म्हणून ऑलवेज यू शुड यूज मोर व्हॉल्यूम, ठीक आहे. परत इन केस बघा कसं आहे, ऑलरेडी आपण इथे आता बॅक किंवा प्रिव्हियस स्टेपला आपण काय केलं की डिस्क्रिप्शन ऑलरेडी आपण दिलेलं आहे, ठीक आहे. ऍडच्या याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्शन ऑलरेडी दिलेलं आहे, ऍड मध्ये डिस्क्रिप्शन ऑलरेडी दिसत असणार आहे, ठीक आहे. मग परत इथे इंट्रो ऍड करू नये, ठीक आहे. कारण परत काय होणार, इंट्रो म्हटलं की एक स्टेप परत येणार मध्ये, म्हणजे एक स्क्रीन येणार, तिथे परत काही इन्फॉर्मेशन येणार, म्हणजे जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन टाकताय, डिस्क्रिप्शन टाकताय ते तिथे येणार, ठीक आहे. परत ते लोक वाचतील, मग नेक्स्ट करणार, आणि त्यानंतर मग ते फॉर्म फिलअप करणार, ठीक आहे. म्हणजे डिटेल्स फिलअप करणार, म्हणजे क्वेश्चन बघा हा नेक्स्ट ऑप्शन आहे, क्वेश्चन्स म्हणजे डिटेल्स, ठीक आहे. तर नंतर ते डिटेल्स फिलअप करणार. तर त्यामुळे कसं आहे की ते परत एक पेज वाढणार, त्यापेक्षा वी जनरली सजेस्ट नॉट टू यूज दिस. तर आपण याला ऑफ करूया, आपण याला इथे क्लिक करून ऑफ करूया. म्हणजे बघा आता त्यांनी डायरेक्टली मला फॉर्म दाखवलाय, ठीक आहे. आय एम गोइंग टू क्वेश्चन्स मध्ये आता बाय डिफॉल्ट जो आहे नेम आणि म्हणजे फुल नेम आणि ईमेल आयडी घेतलेला आहे, फुल नेम आणि ईमेल आयडी घेतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये मोबाईल नंबर पण ऍड करूया. तर मोबाईल नंबर ऍड करण्याकरता ऍड कॅटेगरीवर मी क्लिक करतोय. सो आय क्लिक ऑन ऍड कॅटेगरी, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फील्ड्स आणि फोन नंबर, ठीक आहे. बिफोर दॅट लेट मी शो यू अदर ऑप्शन्स. तर आपल्याकडे अजून ऑप्शन्स काय आहेत, ऍड्रेस आहे, सिटी आहे, स्टेट आहे, म्हणजे रिजन आहे किंवा कंट्री आहे, पोस्ट कोड आहे, झिप कोड आहे ना. युजर इन्फॉर्मेशन, फुल नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऑलरेडी आपण फुल नेम घेतलाय त्याच्यामुळे दाखवत नाही. आपल्याला डेट ऑफ बर्थ, जेंडर, मॅरिटल स्टेटस, रिलेशनशिप स्टेटस, मिलिटरी स्टेटस है ना, किंवा जॉब टायटल, वर्क फोन नंबर, वर्क मेल, कंपनी नेम, किंवा त्यांचं जे
हे असतात, जसं आपल्याकडे आता आधार नंबर्स आहेत, तसं काही काही कंट्रीजमध्ये त्यांचे रिलेटेड IDs असतात, त्याला ते नावं दिलेले आहेत. त्या कंट्रीजमधनं आपण ते घेऊ शकतो. ठीक आहे. पण त्याच्याकरता परमिशन लागते, त्याच्याकरता डायरेक्टली मिळत नाही. ठीक आहे. पण हे सगळ्या डिटेल्स आपण लोकांकडनं घेऊ शकतो. ठीक आहे. लेट्स यूज फोन नंबर ॲज ऑफ नाव. ठीक आहे. लेट्स यूज फोन नंबर. जसं आता आपण क्लिक केलं फोन नंबर. ठीक आहे. आता इथे बघा जर सिक्वेन्स बघितला तर पहिले ईमेल आहे, मग फोन फुल नेम आहे, मग नंबर आहे. ठीक आहे. आय कॅन चेंज दिस सिक्वेन्स. मला जर हा सिक्वेन्स चेंज करायचा आहे, आय कॅन डू दॅट ॲज वेल. जसं आता मी नेम पहिले घेतोय, तर मी इथे क्लिक करणार आहे आणि त्याला ड्रॅग करणार आहे मी वरती. तर इथे मी क्लिक केलं, त्याला वर ड्रॅग केला, सिक्वेन्स चेंज झाला. ठीक आहे. इथे क्लिक केलं, वर ड्रॅग केलं, सिक्वेन्स चेंज झाला. ठीक आहे. दॅट्स हाऊ वी कॅन डू इट. इथे एक छोटासा मेसेज आपल्याला द्यायचा आहे. लेट्स से प्लीज फिल इन ऑल दी डिटेल्स. एक छोटासा काहीतरी मेसेज यू कॅन ऍड. ठीक आहे. तर यू कॅन ऍड सम मेसेज तर. ठीक आहे. तर तो एक मेसेज आपण ऍड केला. त्याच्यानंतर प्रायव्हसी पॉलिसीज. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये एखादं लिंक आपण आपल्या पेजचं वगैरे टाकू शकतो. तर जसं मी म्हटलं की ओके https:// let's say facebook.com and slash okay, okay. Sorry, yeah, okay, facebook.com and that. Okay, so sorry, हे टेक्स्ट इथे काहीतरी टेक्स्ट पाहिजे आणि इथे लिंक पाहिजे. तर टेक्स्ट आय राईट लेट्स से privacy policy. Okay, and I'll write the link here. Okay, so like that it will show us. ठीक आहे. तर तसं आपण एक ते केलं. त्यानंतर आपण रिव्ह्यू स्क्रीनला जाणार, म्हणजे लोक तिथे रिव्ह्यू करू शकतात. ठीक आहे. तर रिव्ह्यू स्क्रीनमध्ये असं तसं काही नाही आहे, कारण आपण वर फॉर्म टाईप जे आहे ते मोर इंटेंट घेतलेलं आहे, सॉरी मोर व्हॉल्यूम घेतलेलं आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यूची काही गरज नाही आहे. मग थँक्यूचं ऑप्शन आहे. थँक्यू स्क्रीन म्हणजे लास्ट त्यांनी हे केल्यावर त्यांना एक मेसेज जाणार की ओके डिटेल्स आर सबमिटेड. इन केस तुम्हाला तुमचा वेब पेज किंवा फेसबुक पेज दाखवायचं असेल तर असं आता इथं व्हिजिट पेज म्हटलेलं, वेबसाईट म्हटलंय. ठीक आहे. आय कॅन सिम्पली से ओके मी माझ्या फेसबुक पेजचं लिंक दिलं आणि इथलं लिहिलं की ओके व्हिजिट माय फेसबुक पेज. ठीक आहे. तर इथे क्लिक करून फेसबुक पेजला जाऊ शकतात, किंवा इथे दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे जसे कॉल अ बिझनेस किंवा डाउनलोड. तर आता मी म्हटलं कॉल बिझनेस. ठीक आहे. तर मी इथे समजा म्हणू शकतो की ओके लेट्स से कॉल मी नाव. ओके. आणि ते मी कंट्री कोड सिलेक्ट करेल. माझं लेट्स से IN टाईप केलं तर सजेशन दिलं 91 आलं. आय से 9766210353. तर लोक आपल्याला कॉल पण करू शकतात. इथे एक मेसेज आपल्याला टाकायचा आहे. लेट्स से वी विल कॉन्टॅक्ट यू सून. ठीक आहे. एक जस्ट काहीतरी मेसेज आपण इथे टाकून दिलाय. ठीक आहे. तर त्यांना एक प्रॉपर मेसेज जाईल. ठीक आहे. अँड दॅट्स हाऊ द फॉर्म इज क्रिएटेड. आता दोनच ऑप्शन आपल्याकडे राहिलेत, की आता इथे वर जे राईट टॉपला आपल्याला दिसतंय सेव्ह, पहिले सेव्ह करायचं आणि लेट्स से फिनिश करायचं. सेव्ह करायचं आणि फिनिश करायचं. ठीक आहे. एकदा आपण सेव्ह केलं, फिनिश केलं, ठीक आहे, तर आपल्याला सगळ्या डिटेल्स त्या मिळून जाणार. ठीक आहे. म्हणजे फॉर्म क्रिएट झाला, फॉर्म क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. आता मी सेव्ह किंवा फिनिश करत नाही, अननेसेसरीली माझ्याकडे ते फॉर्म्स हे होऊन जातील. ठीक आहे. सो आय नॉट क्रिएट दॅट. मी त्याला क्लोज करतोय. ठीक आहे. सेव्ह केलं की नंतर शेवटी फिनिश करायचं. इन केस याच्यामध्ये जर काही गडबड असेल तर इथे हे जे आता हे दिसतंय आपल्याला, ठीक आहे, तर हे सगळे जे सगळे जे सर्कल्स आहेत ते सगळे ग्रीन होऊन जाणार. ठीक आहे. इन केस काही प्रॉब्लेम असेल, काही फिलअप केलं नसेल, काही सुटलं असेल, ठीक आहे, तर इथे रेड दाखवेल आणि त्या पर्टिक्युलर गोष्टी मग आपण फिलअप करू शकू. ठीक आहे. आय एम जस्ट कॅन्सलिंग इट नाऊ. आय जस्ट कॅन्सल दिस फॉर्म. ओके. सो आय जस्ट कॅन्सल इट. ठीक आहे. ऑलरेडी माझ्याकडे आता काही फॉर्म्स आहेत, तर त्याचं एक्झाम्पल समजा मी घेतोय. ठीक आहे. त्यांचं एक्झाम्पल मी घेतलंय. एक फॉर्म मी सिलेक्ट केलाय, डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग. ठीक आहे. ते आपण घेतलंय. आता लास्ट स्टेप इज, सगळ्यात खाली आपल्याला जी कन्फर्म बटन दिसते ग्रीन कलरची, ते आपण क्लिक करणार कन्फर्म. ठीक आहे. लास्ट स्टेप इज दिस, की आपण क्लिक करणार कन्फर्म. ठीक आहे. आता बघा मी माझं पर्सनल अकाउंटवरनं ट्राय करत होतो, मी कंपनी अकाउंटवरनं ट्राय करत नाहीये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता माझं अकाउंट मी म्हणजे अजून काही ऍड रन केलेलं नाही आहे की माझ्या अकाउंटवरनं. तर मी जर कन्फर्म क्लिक करतोय तर तो मला एक मेसेज देईल की ओके एंटर युअर ऍड अकाउंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन आहे, सगळ्यात पहिला ऑप्शन आहे GST नंबर. ठीक आहे. सो वी शुड ऍड दॅट नंबर, पॅन नंबर. ठीक आहे. देन ऑल आर इन्फॉर्मेशन, ऑल द अदर इन्फॉर्मेशन. ठीक आहे. इन केस यू वॉन्ट टू चेंज द करन्सी तर आणि कंट्री, तर तुम्ही ते लास्टला जाऊन चेंज करू शकता. ठीक आहे. सगळं इन्फॉर्मेशन ऍड करायची, एकदा ऍड करावं लागेल. लेट्स कंटिन्यू. ठीक आहे. आणि कंटिन्यू करायचं. ठीक आहे.
एकदा ते झालं सेट की तुमचं ऍड रिव्ह्यू मध्ये जाणार, रिव्ह्यू होणार, अप्रूव्ह होणार, अप्रूव्ह झाली की तुमची ऍड लाईव्ह होणार. ठीक आहे, एकदा अप्रूव्ह झालं की ऍड लाईव्ह होणार. ठीक आहे, अँड दॅट्स हाऊ यू कॅन जस्ट वर्क विथ दॅट. ओके, सो दॅट बिकम्स व्हेरी इझी इन थिंग्स. ठीक आहे, तर या प्रकारात आपण ऍड रन करू शकतो, हे करू शकतो. आता सध्या मी कॅन्सल करतो बिकॉज आय ऑलरेडी हॅव सम अकाउंट्स. ओके, सो आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी अदर अकाउंट. ओके, आणि तुमचं जे काही कुठलं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड तुम्ही कनेक्ट केलेलं असणार त्यामधनं ते बरोबर चार्जेस डिडक्ट होऊन जाणार. सुरुवातीला जो आहे फेसबुक काय करतो की इनिशियली तुमच्याकडनं अपफ्रंट चार्जेस काही कलेक्ट करतो, पण तुम्ही तुमचं प्रोफाईल बघून, म्हणजे जसं जसं तुम्ही ऍड रन करताय किंवा जसं जसं तुम्ही वेगवेगळे हे होतं पेमेंट्स तुमच्या याच्यातनं कसे कलेक्ट होत आहेत, काय होतात ते बघून मग फेसबुक काय करतो की तुमचं नंतर पण ते हे करतो. जसं आता आमच्यासोबत काय होतं की आम्ही कधी आधी फेसबुकला काहीही पे करत नाही. ठीक आहे, शेवटी आमचं पेमेंट जातं. आमचं पेमेंट जे आहे ते सगळ्यात शेवटी जातं. ओके, कारण ऑलरेडी कार्ड कनेक्टेड आहे आणि ऑलरेडी आता इतक्या वर्षापासून आम्ही ऍड्स रन करतोय. ठीक आहे, आमचं जे हे आहे ते एंड ऑफ द मंथ डिडक्ट होतात. जे काही अमाऊंट असेल तो एंड ऑफ द मंथ डिडक्ट होतो. त्याच्यामध्ये पण एक ऍक्च्युली ट्विक आहे. ठीक आहे, की जर जो अमाऊंट आहे तो 30,000 च्या वर जात असेल, मंथली जर 30,000 च्या वर जात असेल तर तो अमाऊंट 30,000 टच झाल्याबरोबर डिडक्ट होऊन जाईल आणि त्याच्या वरचा जो अमाऊंट आहे तो मग नंतर परत डिडक्ट होईल. ठीक आहे, पण 30,000च्या आतमध्ये जर असेल तर तो एंड ऑफ द मंथ डिडक्ट होतो. ठीक आहे, एंड ऑफ द मंथ मग तसा डिडक्ट होतो. ठीक आहे, सो दीज आर द सम थिंग्स विच यू कॅन यू शुड नो अँड ऑल. ओके, दिस इज द वे वी कॅन क्रिएट ऍड. या प्रकारात आपण ऍड क्रिएट करू शकतो. हवी ती ऍड आपल्याला क्रिएट करता येतं. ठीक आहे, एकदा कन्फर्म केलं आपण की ती रिव्ह्यूला जाणार आणि रिव्ह्यू झाल्यावरती अप्रूव्ह जर झाली तर ते जर आपण शेड्यूल केलेली असेल, let's say आपण मंडे पासून शेड्यूल केली आहे तर मंडे पासून बरोबर दिलेल्या टाइम पासून ती ऍड लाईव्ह जाणार, लोकांना दिसायला सुरुवात होईल. ओके, आणि यू विल स्टार्ट गेटिंग नोटिफिकेशन्स फॉर दॅट. ठीक आहे, आपल्याला बाकी मग तसं नोटिफिकेशन्स त्याचे मिळत राहतात. सो दिस इज द वे वी कॅन क्रिएट ऍड. ओके, तर आपण पूर्ण या प्रकारात ते ऍड सगळे क्रिएट करू शकतो आणि सगळं आपण त्या वेळेने मग ते रन करू शकतो. ओके, आय होप कळलेलं आहे सगळ्या गोष्टी. काही डाऊट नसणार आहे सध्या. ठीक आहे, की काही किंवा डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असेल तर आय ओपन दॅट स्टफ सो दॅट यू कॅन आस्क युअर क्वेश्चन्स. ठीक आहे, so I'll allow you to unmute yourself and you can ask your questions. कोणाला काही डाऊट असेल, काही असेल तर you can ask questions. Hello, am I audible to everyone? हा सर, आवाज येतोय तुमचा. हा, आवाज येतोय तुमचा, बोला ना. तेच मला थोडंसं नेमचाच इश्यू आहे म्हणून माझी गाडी थांबली आहे. ओके ओके, मी ते चेक करतो आणि सांगतो आपल्याला, बघतो आपण. मला जर तुम्ही आज मला कळवलं ना तर मग त्या हिशोबाने आता मी नवीन पेजेस बनवायला घेणार. मग आता बिलकुल बिलकुल, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये, त्यामुळे मी पुढे नाही. नेमचा ऍक्च्युली प्रॉब्लेमच आहे, नेमचा थोडा प्रॉब्लेमच आहे. URL चेंज करता येतं, नेम जनरली एकदम चेंज करता येत नाही. पण अजून तर पेज अजून माझं रन म्हणजे ऍडव्हर्टाइज पण झालेलं नाही, पब्लिश झालेलं नाहीये, तर मग तो यायला पाहिजे ना ते डिलीट करायला. नो प्रॉब्लेम, कारण कसं आहे URL यू कॅन चेंज. URL चेंज करायचं ऑप्शन आहे ते आपण म्हणजे हो, मी बघितलं ते तुम्ही आता बोललात नाही का, ते आहे, त्याला ऑप्शन येते. येस पण नेमला चेंजला ऑप्शन दिसत नाहीये. येस, पण ऍक्च्युली हेल्प म्हणून जिथे आहे ना, फेसबुक हेल्प म्हणून, त्याच्यामध्ये मी चेक केलं तर त्याच्यात ते देतायत, ते सांगतायत कसं जायचं किंवा काय, पण मी त्या प्रोसिजरने जाऊन पण माझं होत नाहीये. हा, तेच म्हटलं मी, ते जुनं ऑप्शन्स होते ते आता त्यांनी काही चेंज केले. त्यांनी कदाचित ते ट्युटोरियल मधनं काढलं नसावं, मधनं ते कदाचित त्यांनी काढलं नसावं. तरी मी एकदा परत चेक करून आपल्याला सांगतो काय तर, म्हणजे आपण तसं बघूयात. आणि ते व्हॉट्सअप बटन तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने मी तिथे ते ऍडजस्ट केलेलं आहे व्हॉट्सअप बटन. बट आता ते केल्यानंतर मला पहिलं तर व्हॉट्सअपचं ते बिझनेसचं सेटिंग करून घ्यावं लागेल. जसं तुम्ही म्हणालात गुगल ड्राईव्ह वर जाऊन सगळं हे करून लोड करून परत ते करून घ्यायला लागेल ना मला आता. येस येस.
ओके. आणि मग आता ते सेट करण्यासाठी बटन परत मला त्या बटन जिथे व्हॉट्सअप लिहिलंय मी तिथे जाऊन मला काय काही करावं लागेल का? नाही नाही, काहीच नाही. एकदा व्हॉट्सअप तुम्ही तिथे कनेक्ट केलंय ना, ते झालंय तिथे कनेक्ट. ठीक आहे. तुम्ही तुमचं बिझनेस अकाउंट मध्ये कन्वर्ट करू शकता व्हॉट्सअपला, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, ते मग ते आता तेवढं फक्त एक ती प्रोसिजर राहिलेली आहे. बाकी Yes. तर ते केलं, ते बटन आलं तिथे. बाकी Okay. सगळ्या सेटिंग झाल्या, फक्त नाव चेंज होत नाहीये ते. तर नो ते थोडं प्रॉब्लेम. बघून घ्या तुम्ही. मी तुम्हाला बघतो केलेलं आहे, बघतो. सगळं व्हॉट्सअपला पाठवलंय. चालेल चालेल, आय चेक इट आउट. येस येस येस. फ्री ऍड रन केल्यावर लीड्स मिळतात की पेड? फ्री वर कसं लीड्स मिळणार? फ्री मध्ये आपण काहीच, फ्री मध्ये बेसिकली ऍड आपण रन करतच नाही, फक्त आपण पोस्ट करतो. ठीक आहे. एक क्वेश्चन इथे होता की फ्री मध्ये ऍड आपण रन करू शकतो? नाही, आपण फ्री मध्ये कसं करणार? आपण फक्त पोस्ट करू शकतो. ठीक आहे. जे काही पोस्ट करतो, ठीक आहे. आणि फेसबुकचा पूर्ण रेव्हेन्यू जो आहे तो ऍड मधनच फेसबुक कमवतो. आता इतकी लोक ऑल ओव्हर वर्ल्ड ऍड रन करतात, त्यातनच फेसबुक कमवतोय. ठीक आहे. तर फ्रीमध्ये आपण फक्त पोस्ट करू शकतो. आपण आपलं अकाउंट क्रिएट करू शकतो, पोस्ट करू शकतो. पोस्ट आपण 10 लोकांना शेअर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे भरपूर लोकांना ज्यांना ज्यांना आपल्याला शेअर करायचे त्यांना आपण पोस्ट शेअर करू शकतो. ग्रुपमध्ये आपण पोस्ट शेअर करू शकतो. ठीक आहे. दॅट इज अगेन अ व्हेरी गुड ऑप्शन. यू कॅन जॉईन सेव्हरल ग्रुप्स. जेवढे जेवढे ग्रुप्स मिळतात आपल्या रिलेटेड, ठीक आहे, आपल्या डोमेन रिलेटेड किंवा बिझनेस रिलेटेड किंवा सर्व्हिस रिलेटेड, व्हॉट्सअपला भरपूर ग्रुप्स अवेलेबल आहेत. तर त्या ग्रुप्समध्ये आपण जॉईन करून पण त्या ग्रुप्समध्ये आपण आपल्या पोस्ट शेअर करू शकतो. ठीक आहे. आता काही काही ग्रुप्समध्ये काय होतं की ते तिथे ऍडमिन्स असतात, दे विल अप्रूव्ह युअर पोस्ट अँड देन ओनली युअर पोस्ट विल बी पोस्टेड ऑर शेअर्ड इन दॅट ग्रुप. ठीक आहे. पण काही ग्रुपमध्ये काय असतं की तिथे फ्री टू पोस्ट असतं, तुम्ही जाऊन काही पण पोस्ट करू शकता. ठीक आहे. तर तिथे पण ते आपल्याला भरपूर ऑप्शन मिळतं आणि म्हणजे डायरेक्टली आपण खूप लोकांसोबत कनेक्ट करू शकतो. तर दॅट इज अगेन अ गुड ऑप्शन. ठीक आहे. व्हॉट्सअप ॲज अ की कनेक्ट होत नाही आहे आणि मी व्हॉट्सअप ग्रुपवर इमेज पाठवले आहे. ओके, आय चेक इट आउट. ओके, आय चेक इट आउट अँड लेट कम बॅक टू यू. ठीक आहे. अजून हॅलो सर, हां, ममता हियर. बोलिये ममताजी. सर मी काय म्हंटल बोला. की जसं आता आपण प्रमोट केलं पेज, ओके, प्रमोट केलं आणि बूस्ट पण केलं. आता तिथे लाईक्स येत आहेत, पण आता आपल्याला नेक्स्ट काय, कारण त्यांचे फोन नंबर नाही किंवा काहीच नाही, मग आपण त्यांना कनेक्ट तर करूच नाही शकणार. बरोबर. आपण लीड ऍड जनरेट करायचे, त्याच करता आपण लीड ऍड क्रिएट करायची, कारण लीड ऍड मधनच आपल्याला फोन नंबर्स आणि मेल आयडीज मिळतील. ठीक आहे. आणि जसं मग मी आपल्याला दाखवलं होतं ऑलरेडी, ठीक आहे, की याच्यामध्ये आपण जेव्हा फेसबुक ऍड मध्ये बघितलं, जेव्हा आपण प्रमोट करतो पेज, ओके, दॅट इज बेसिकली एंगेजमेंट किंवा रीच. ठीक आहे. प्रमोट करणे म्हणजे रीच. ठीक आहे. आणि दिस इज, बघा इथे सिम्पली म्हटलेलं आहे मी की इट इज गुड फॉर हाय बजेट मॅसिव्ह कंपनीज. कनेक्ट पीपल, ओके, लेट पीपल नो अबाउट युअर बिझनेस, नथिंग एल्स. ते लोक येणार, लाईक करणार पोस्ट किंवा पेजला लाईक करणार किंवा कमेंट करणार, त्यावर काहीच नाही होत. आपल्याला डेटा मिळत नाही आणि डेटाच आपल्याला हवा, कारण डेटा इज अ गोल्ड माइन. डेटाला आपण पाहिजे तसं यूज करू शकतो, कन्वर्ट करू शकतो लोकांना, है ना. तर त्याकरता लीड जनरेशन ऍड इज द बेस्ट थिंग. लीड जनरेशन ऍड रन करायची, पण कीवर्ड्स टाकताना थोडं आपण प्रॉपर राहायचं. ठीक आहे. मी एकदा तुमचं ते ऍड बघेल आणि मग तसं आपण परत वाटल्यास डिस्कस करूया त्यावर. मी कारण आता क्लासेस आणि हे सगळं असल्यामुळे चेक करू शकलो नाही, तर आता आम्ही संध्याकाळी चेक करेल आणि मग आपल्याला सांगतो ते की काय आपण त्यामध्ये चेंज करू शकतो. ओके. हॅलो. हॅलो. हा सर, मी काय म्हंटल, जसं आपण कीवर्ड्स मध्ये मार्केटिंग हा वर्ड वापरायचं का? बिलकुल वापरू शकतो. मार्केटिंग वापरू शकतो, पण नेटवर्क मार्केटिंग वगैरे काही जे कीवर्ड्स आहेत ते आपण समजा वापरायला नको आहेत ना. जसं आता इथे पण मी माझ्या याच्यामध्ये पण मार्केटिंग तर तुम्ही वापरलेलं आता आहे. जसं डिजिटल मार्केटिंग आता वापरलं, आता आम्हाला बोललेले आहेत आमचे समीस, जसं आमच्या कंपनीमध्ये, की मार्केटिंग शब्द वापरायचाच नाही. नाही नाही, असं काहीच नाहीये. आता इथे बघा मी मार्केटिंग टाकलेलं आहे. तर ते माझे त्याच्यामुळेच ते MLM आपण मार्केटिंग ते लिहिलं, त्याच्यामुळे MLM, बहुतेक ते MLM वापरायचं नाही. MLM किंवा नेटवर्क मार्केटिंग कीवर्ड जर इन केस आपण चुकून वापरले असेल तर ते काढून घ्यायचे. ठीक आहे. ते त्याला तो हे करणार नाही. ठीक आहे. आता मार्केटिंग बघा ना, मी इथे स्वतः मार्केटिंग टाकू शकतो, काही त्याला प्रॉब्लेम होणार नाही. मार्केटिंग इज अ बेसिक वर्ड. आपण मार्केटिंग, सगळेच लोक आज मार्केटिंग करतात. फेसबुक सुद्धा मार्केटिंगच करतोय. फेसबुक कुठनं कमवतोय? मार्केटिंग मधनच कमवतोय ना. फेसबुक ऍड्स रन करूनच कमवतोय. ठीक आहे. सो आणि असं म्हटलंय की जसं वर्क फ्रॉम होम ते पण नाही टाकायचं कीवर्ड.
दॅट कॅन हॅम्पर, त्याचं होऊ शकतं काही काही वेळेस डिपेंडिंग ऑन द ऍड्स दॅट कॅन हॅम्पर द स्टफ. ठीक आहे, तर तेच मी म्हटलं की काही जे निश कीवर्ड्स आहेत ते आपल्याला तसं आपण चेक करायला पाहिजे. जसं आता आमच्या मागे एका ऍड मध्ये आम्हाला त्याचं प्रॉपर तसं हे मिळालं की ओके तुम्ही जर लोगो वापरता, जसं आता मी माझ्या फेसबुक पेजला जी शो यू, ठीक आहे, वेट, फेसबुक पेजला जे मी बॅनर वापरलेला आहे ना, हा जो व्हिडिओ आहे हाच व्हिडिओ मी स्क्वेअर साईज मध्ये बनवला होता आणि तो मी फेसबुक ऍड मध्ये माझ्या वापरला होता. तर याच्यामध्ये बघा जर आपण काय आहे की हे सोशल मीडिया आयकन्स येतात, लोगोज येतात, म्हणजे फेसबुकचा लोगो येतो किंवा गुगलचा लोगो येतो, पिंटरेस्टचा लोगो येतो है ना. तर त्यामध्ये मला त्यांनी सरळ म्हटलं होतं की पहिले मला पण कळलं नव्हतं की ओके व्हॉट इज द इशू, माझी ऍड दोनदा रिजेक्ट झाली. मी म्हटलं ऍड मध्ये तर काही चेंज नाही, मी कीवर्ड्स पण सगळे प्रॉपर वापरले आहेत. ठीक आहे, मग मी तेव्हा त्याला प्रॉपर रीड केलं तर तिथे मला दिसलं की गाईडलाईन्स मध्ये त्यांच्या आहे की ओके लोगोज यू कॅनॉट यूज, सोशल मीडिया लोगोज जे आहेत ते तुम्ही ऍड मध्ये वापरू शकत नाही है ना. आता मी इथे फेसबुक पेजला माझ्या बॅनर लावलेला आहे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर मी ऍड मध्ये हा व्हिडिओ यूज केला आय कॅनॉट यूज दॅट. ठीक आहे, तर तिथे जेव्हा ते गाईडलाईन आपल्याला जर इन केस येतं की ऍड रिजेक्ट झाली आहे किंवा काय झाली तर तिथे ते पॉईंट आउट पण करतात की कुठे गडबड होत आहे किंवा कुठल्या याच्यामुळे होत आहे. तर वी हॅव टू रीड दॅट केअरफुली अँड देन वर्क ऑन इट. आणि असं पण म्हणतात की जसं आता आम्हाला ऍड रन करायची तर ऍटलिस्ट 500 रुपीज तुमचं बजेट हवं, की 100 रुपीज केलं तर ते येत नाही. मी जसं आता आज एकाशी बोलली तर ते म्हणत होते 100 रुपीज टाकलं त्याच्यामुळे बहुतेक असेल किंवा ऍड रिजेक्ट होत आहे. नाही नाही, त्याच्यामुळे असं काहीच काही होत असतं नाही, का? काहीच नाही. आता बघितलं ना मी तुम्हाला जे सुरुवातीला पण दाखवलं किंवा आय जस्ट झूम इट अगेन. ठीक आहे, आता जसं ह्या ज्या माझ्या मी काही ऍड्स दाखवल्या तुम्हाला, माझ्या मॅक्झिमम ऍड तुम्हाला दिसत आहेत ना 100 रुपीजच आहेत ना मॅक्झिमम ऍड. हो ना सर, पण तेच ना आता माझंच प्रॉब्लेम झालेला आहे. बघा आपण पैसे वाढवले की फक्त एक गोष्ट वाढणार. आता बघा मी इथनं ऑब्जेक्टिव्ह मधनं परत पैसे चेंज करतो, एक मिनिट, परत मी आता इथे जाणार, वेट आय शो यू विथ द ऑडियन्स. ठीक आहे, आता जसं इथे ऑडियन्सला जर आलो आपण, इथे जर बघितलं आपण रीच काय आहे. ठीक आहे, लेट मी वेट. ठीक आहे, ठीक आहे, इथे जर आता बघितलं आपण तर इथे आपल्याला रीच काय दाखवतोय तो 1.3 1.1 to 3.1 के आहे ना. राईट साईडला जर आपण बघितलं एस्टिमेटेड डेली रीच. ठीक आहे, इथे मला तो दाखवतोय की म्हणजे 1000 ते 3000 लोकांपर्यंत समजा रोज ती ऍड जाणार, बरोबर आहे. मी जर इथे चेंज केलं ऑब्जेक्टिव्ह मध्ये, जर अमाऊंट मी चेंज केला, लेट्स से मी म्हटलं की नाही 100 रुपीज नको मला, मी म्हटलं की 1000 रुपीज केलं. ठीक आहे, आणि 1000 रुपीज केल्यावर मी परत आता ऑडियन्सला जाऊन जर मी चेक केलं तर माझा रीच फक्त वाढलेला असेल. ठीक आहे, बघा रीच आता दिसतोय 11,000 ते 31,000, बरोबर आहे है ना. म्हणजे पर डे ती ऍड फक्त तेवढ्या जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल, बाकी काही नाहीये, बाकी काही नाही होत. जेवढा तुम्ही रेव्हेन्यू वाढवाल, जेवढं म्हणजे बजेट वाढवाल तुमचं, तेवढं एका दिवसाला तुम्ही जास्त लोकांना कनेक्ट करणार. हे तेव्हा चांगलं आहे जर आपण 1-2 दिवसात किंवा आता आठवड्याभरात आपण मोठा काहीतरी इव्हेंट घेतोय आणि तिथे आपल्याला खूप काहीतरी एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, देन ओनली यू शुड डू दॅट. देन ओनली यू शुड डू दॅट की ओके 1000 किंवा म्हणजे 500,000 तुम्ही करायला. ठीक आहे, ठीक आहे. जसं आता आम्ही खूपदा काय करतो की जसं आता माझे मोठे प्रोग्राम्स काही काही असतात पुण्याला वगैरे, जनरली मी प्रोग्राम्स घेतो. तर डिजिटल ब्लूप्रिंट म्हणून माझा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये मी 5 days पूर्ण ट्रेनिंग घेतो, लाईव्ह बसून सगळं हे करून घेतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग आम्ही काय करतो की आम्ही फार क्विकली प्लॅन करतो त्याला. ठीक आहे, आणि त्या हिशोबाने मग आम्ही हे करतो. तर तेव्हा मग आम्ही फक्त त्याला हे करतो, अदरवाईज आय नेव्हर यूज दॅट मच. कारण आपण हर म्हणजे पर डे 1000 रुपीज जर मी म्हटलं तर महिन्याला माझे 30,000 रुपये जाणार. आणि लाईफ टाइम म्हटलं तर ते काय असतं, डेली आणि लाईफ टाइम मध्ये काय अंतर असतं? लाईफ टाइम मध्ये काय होतं की लाईफ टाइम इज अगेन व्हेरी रिस्की. लाईफ टाइम बजेट पण काय असतं की खूप रिस्की आहे. जसं आता मी परत जर इथे गेलो ऑब्जेक्टिव्हला आणि मी जर म्हटलं लाईफ टाइम बजेट जर सेट केलं, ठीक आहे, आय गो अँड चेंज दॅट बजेट फ्रॉम डेली बजेट टू मी म्हटलं लाईफ टाइम बजेट. ठीक आहे, आता लाईफ टाइम बजेट जर मी इथे गेलं तर लेट्स से इट शुड शो द थिंग. ओके, हे बघा इथे तो टूल टिप मध्येच मेसेज दाखवतो की इफ यू चूज अ लाईफ टाइम बजेट वी विल नेव्हर स्पेंड मोर दॅन दॅट अमाऊंट. ठीक आहे, की याच्यावर अमाऊंट जाणार नाही. जसं आता इथे त्यांनी घेतलं 28,000. ठीक आहे, तर याच्यावर समजा तुझं बजेट आपलं बजेट जाणार नाही. बट इफ यू चूज अ डेली बजेट
यू मे स्पेंड अ लिटिल मोर, ठीक आहे, ते थोडंफार वर खाली होऊ शकतं, ठीक आहे, डिपेंडिंग ऑन द लीड्स की तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय, काय मिळतोय अँड ऑल. पण सगळ्यात मोठा इश्यू काय लाईफ टाईम बजेटचा, एक कधी कधी काय होतं की आपण लाईफ टाईम बजेट म्हटलं की ओके आता आपण महिन्याभराचं बजेट समजा म्हटलं की 30,000 रुपये समजा महिन्याभराचं बजेट आहे, पण तुम्हाला काही काही एखाद 2 दिवसाला असं झालं की तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, खूप चांगले ऍड हे मिळाले, ठीक आहे, तर त्या 2 दिवसातही होऊ शकतं की तुमचे 30,000 म्हणजे पूर्ण संपून जातील, मग बाकी महिनाभर काय करणार, है ना. सो यू नेव्हर नो दॅट, आणि आपण ते गॅरंटी नाही देऊ शकत, और वी कॅनॉट प्रेडिक्ट की कुठल्या दिवशी तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल किंवा काय होईल, ठीक आहे. त्याच्यामुळे ऑलवेज बेस्ट ऑप्शन इज टू सिलेक्ट द डेली बजेट, ठीक आहे. म्हणजे डेली बजेट आपण जे सिलेक्ट करू त्याच्यावर जनरली ते जाणार नाही. ऑलवेज बेस्ट ऑप्शन इज टू सिलेक्ट डेली बजेट. ओके. ठीक आहे. आणि त्यातही काय होतं की आपण जे सिलेक्ट करू नॉट नेसेसरी की तेवढंच जाईल, ठीक आहे. जसं आता मी जर 100 रुपीज सिलेक्ट केलं किंवा मी 80 रुपीज सिलेक्ट केलं, ठीक आहे, तर यू कॅन सिलेक्ट वॉट एव्हर द थिंग यू वॉन्ट, ठीक आहे. किंवा मी जर समजा म्हटलं फक्त 50 रुपये पाहिजे, ठीक आहे, तर इव्हन आय कॅन गो विथ दॅट. पण आता इथे मला एक त्याने रेड दिलाय, ठीक आहे. आता इथे बघा रेड मार्क एक आलाय लेफ्ट साईडला, ठीक आहे. इट्स शोईंग मी दॅट ओके 50 रुपये खूप कमी झाले, एवढं एकदम तुम्ही नका करू, ठीक आहे. 50 रुपयापासून एकदम तो नाही घेणार. Okay, so that's again a thing. So we should at least keep, let's say 80 rupees or 100 rupees, है ना. आता इथे सगळ्यात खाली बघा तुम्हाला एक मेसेज दाखवतोय वी फाउंड ते एरर येतो. हा बजेट इज मी 100 रुपीज हा 80 पर्यंत तो घेतो, 80च्या खाली जनरली घेत नाही, म्हणजे $1 पकडला जातो ना, तो $1 कन्सिडर केला जातो, ठीक आहे. इंटरनली त्याचं कॅल्क्युलेशन डॉलर्स मध्ये होतं, ठीक आहे. तर डेली $1 पेक्षा कमी तो घेणार नाही. ओके. हा. आणि ते जीएसटी जसं माझं कार्ड सेव्ह झालेलं आहे. हो. ओके, कार्ड सेव्ह झालेलं आहे, पण ते जीएसटी नंबर तर मला मागितलं नाही तिथे. मग तेव्हा मग आधी मागितलं, पण मी जीएसटी नंबर माझ्याकडे नव्हतं, पण ऑटोमॅटिक ते कसं सेव्ह झालं कळलंच नाही मला. तुमचं जुनं अकाउंट आहे ना, तुम्ही आधी बूस्ट केलेलं आहे, हे केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधी तुम्ही पोस्ट बूस्ट केलेले आहेत ना. हा, तर पोस्ट बूस्ट केलं तेव्हा मी जस्ट अकाउंट सेट केलं होतं. अकाउंट सेट मीन्स करून बघितलेलं, तर ते आता ऑटोमॅटिक कधी ते पैसे डिडक्ट होणार प्रत्येक महिन्याच्या मंथ एंड लावणार, एंडला होणार. मंथ एंड लावणार, जनरली 30 तारखेला डिडक्ट होतं. ओके. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना, मीन्स ते अकाउंट तिथे आपलं ऍड आहे तर? नाही काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच होईल की आता समजा तुम्ही तुमचं पर डे बजेट समजा तुम्ही 100 रुपीज ठेवलेलं आहे आणि तुम्ही 5 दिवस जर ऍड रन केली तर दॅट इज 500 रुपीज, बरोबर. ठीक आहे. आता लेट मी शो यू दॅट अँड कॅल्क्युलेटर, ठीक आहे. तर समजा मी म्हटलं की पर डे बजेट आपलं आहे 100 रुपीज, ठीक आहे. 100 रुपीज आपलं पर डे, सॉरी इट शुड बी हिअर, या. सो पर डे आपलं 100 रुपीज बजेट आहे आणि आपण 5 दिवस ऍड रन केली तर 500 रुपीज झाली. पण तो त्याला प्लस 18% जीएसटी ऍड करेल, ठीक आहे. म्हणजे टोटल तुमचं कॉस्ट जाईल 590. टोटल तुमचा कॉस्ट जाईल 590. तर जो अमाऊंट तुमच्या कार्ड मधनं डिडक्ट होईल तो 590 असेल. ओके, ठीक आहे. तर ते एक लक्षात ठेवायचं, कारण खूपदा मग लोक कन्फ्युज होतात आणि आम्हाला खूपदा असे कॉल्स येतात किंवा मेसेजेस येतात, सर आमचं बजेट तर एवढं होतं आणि एवढे डिडक्ट कसे झाले. नाही ना, तिथे जेव्हा आपण ऍड सेट करतो किंवा तिथे आपलं येतं ना, तिथे तुमचं जीएसटी एवढं लागणार म्हणून. बरोबर. येतं. पण खूपदा कसं होतं ना, लोक बघत नाहीत किंवा त्याला ओव्हरलुक करतात, तर ते खूपदा हे होतं, ठीक आहे. सो डोंट गेट कन्फ्युज. तो कारण आपलं जे काही बजेट असेल त्याच्यावर तो जीएसटी ऍड करेल आणि तेवढं मग ते डिडक्ट करेल. ओके, थँक्यू सर. आणि सांगा मग आपण ते बघूया कसं होतं तर. ओके, बिलकुल. ओके, थँक्यू. आणि अतुल सर, मला ते नेम साठी किती वेळ वाट बघू मी तुमची? मी आपल्याला सांगतो मॅम 6 वाजेपर्यंत है ना. माझं थोडं एक अजून आता एक काम आहे थोडंसं, ते आटपून मग मी कळवतो आपल्याला, एक 6-7 पर्यंत कळवतो. बरं, मी 6-7 पर्यंत वाट बघेन, नाही तर मग कॉल करेन तुम्हाला. चालेल, ठीक आहे. हा सर, ओके सर, थँक्यू. कारण अजून हा सेशन आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो नसल्यामुळे ते तिथे आता हे नॉलेज तर आलंय ऍडचं, बट तिथपर्यंत पोहोचलो नसल्यामुळे माहित नाही ते रन करताना काय काय अजून प्रॉब्लेम्स येतील. बिलकुल. पण अजून पेजवरच अटकलोय ना, म्हणजे आता जे आमच्या बरोबर सगळे आता ह्या 3-4 आम्ही आहोत, अजून आमचं पेजच तयार व्हायचं आहे. थोडस अजून इन्फॉर्मेशन टाकायचं, तर हे झाल्याशिवाय ऍड बद्दल बोलू शकत नाही आम्ही काही. कारण आता ऐकल्यावर सगळं सोपं वाटतं. ऍक्च्युली जेव्हा प्रॅक्टिकल करायला बसतो ना आपण,
तेव्हा एक प्रॉब्लेम क्रिएट होतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आधी मलाही तसंच वाटत होतं की सोपंच आहे, पण जेव्हा करायला गेली तेव्हा असं वाटलं अरे 3दा ऍड रिजेक्ट झाली तर टेन्शनच आलं मला. म्हटलं आता हातच नाही लावत. नाही, नाही, पण नाही. आता कसं आहे, हे थोडं युज टू व्हायला वेळ लागेल. जसं येस. सुरुवातीला हा. कुठलीही गोष्ट तुम्ही नवीन करता तर थोडंसं आधी भीती असते, त्यात नॉलेज कमी असतं आणि मग एकदा दोनदा ऍड रन झाली आणि एकदा ते युज टू झालं हा, तर ते मग एकदा नंतर काही झालं की मग काही टेन्शन नाही राहणार. म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे, केल्याने म्हणजे एकदा होत काय रे? आपली ऍड रन झाली, मला असं वाटलं त्या दिवशी सर पण होते सोबतच, तर आम्ही हा नाही, बोला बोला. नाही आपण सोबतच ऍड रन केली ना सर, तुम्ही पण बरोबर. सोबतच होते. येस, येस. ओके, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही व्हायला हवं होतं. हा, नाही, आपण कसं आता त्या दिवशी एक डेमो ऍड रन केली ना, तर हा. कीवर्ड्स आपण, मलाही लक्षात नाही आलं की आपण कीवर्ड्स काय टाकले किंवा काय नाही. वी वर जस्ट डुईंग अ डेमो. ठीक आहे. आपण त्याला थोडंसं प्रॉपर आता कीवर्ड्स वगैरे सेट करून मग रन करायचं. ते कीवर्ड्स मध्येच थोडं चुकलेलं असेल हा, आय थिंक. आणि आपलं जे डिस्क्रिप्शन आहे ते एकदा परत चेक करून घ्यायचं, कारण त्यामध्ये स्पेसिफिक वर्ड्स नाही करायचे, कारण हेल्थशी रिलेटेड आणि नेटवर्क मार्केटिंग वगैरेशी रिलेटेड डायरेक्ट ऍड्स आपण रन करू शकत नाही. म्हणजे हेल्थ प्रॉडक्ट किंवा हेल्थ इश्यूज जे असतात आणि जे नेटवर्क मार्केटिंग वगैरे हे आहे त्याच्याकरता आपण डायरेक्ट रन करू शकत नाही, किंवा बिटकॉइन्स वगैरेचे जे आहेत ते पण ऍड्स आपण डायरेक्टली रन करू शकत नाही. नाही, पण मग आपली जर ऍड समजा रिजेक्ट झाली तर अशा केसमध्ये फेसबुक कडून आपल्याला नोटिफिकेशन जे येतं त्यात ते असे आपल्याला सांगत नाहीत का, पॉइंट आउट नाही करत का तुमचं ह्या इथे चूक झालंय किंवा इथे चुकलंय? नाही, सांगितलं ना त्यांनी, ते सांगितलं सांगतात. व्हायलन्स म्हणून सांगितलं, मल्टी लेवल मार्केटिंग म्हणून, असं MLM मार्केटिंग म्हणून सांगितलं. येस. पण अच्छा, म्हणजे दुसऱ्यांदा मी ते ते सांगतात. हा 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 ते सांगतात की याच्यामध्ये ते असं झालं. पण मग मी सरांनी बोलले की दुसऱ्यांदा मी परत ते एडिट करून केलं तरी परत दुसऱ्यांदा पण ते रिजेक्ट झाले. मग बहुतेक दुसरी कशामध्ये तर डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे काही त्यांचं हे झालं की इमेज मध्ये की काय फरक पडलं ते बघावं पण लागेल. मग दुसऱ्या वेळेस त्यांनी परत तुला सजेशन मला नाही का पाठवलं? परत तेच सजेशन पाठवलं. हेच LMM अच्छा, सेम. मार्केटिंग सेम पाठवलं. मी थर्ड मध्ये पण नाही लिहिलं होतं, पण त्याच्यामध्ये पण तोच पाठवलं. मी म्हटलं थर्ड मध्ये तुम्ही लिहिलंच नव्हतं मग अशा काही. केस मध्ये आपण काही म्हणजे फेसबुकला मेल वगैरे असं कसं टच कॉन्टॅक्ट कसं करणार बिलकुल त्यांना? बिलकुल. फेसबुकला आपण करू शकतो, तिथे सपोर्ट ऑप्शन असतो. ठीक आहे, आपण त्यांना हे करू शकतो, क्लिअरली मेसेज आपण त्यांना करू शकतो, पाठवू शकतो. ठीक आहे, आणि इझी आहे, त्याला काही नाही. फेसबुक सपोर्टला आपण हे करू शकतो. ठीक आहे. म्हणजे कसं ऍड तिथे मेल रिजेक्ट पाठवायचा आहे झाली का? तर मेल आपण हा त्यांना करू शकतो. ठीक आहे, किंवा आपण त्यांना एक हे करू शकतो, किंवा फेसबुक सपोर्टला जायचं. ठीक आहे, किंवा आपण डायरेक्टली खाली जर बघितलं तर सेटिंग्स आणि सपोर्टचं ऑप्शन असतं. ठीक आहे, पेजला लेट मी चेक. ठीक आहे, पेजला आपल्याकडे ऑप्शन असतं आणि इथे पण सेटिंग्स मध्ये आपल्याकडे ऑप्शन्स येतात. सेटिंग मध्ये. हा, सॉरी, स्टे ऑन दिस पेज. ठीक आहे, तर सेटिंग मध्ये ऍक्च्युली आपल्याकडे ऑप्शन असतं सपोर्टचं, तर त्याला आपण डायरेक्टली तिथे पाठवू शकतो, डिटेल्स लिहू शकतो की असं असं होतंय, काय करायचं. किंवा तुम्हाला काही काही वेळेस आय शो यू वन, आता माझ्याकडे सर्च करायला लागेल मला थोडंसं, म्हणजे लेट मी चेक. पेज कंट्रोल मध्ये सर त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे पेज सेटिंग आहे, पेज क्वालिटी आहे, त्याच्यात जायचं का ऍड मॅनेजर मध्ये जायचं? एक मिनिट, मी आपल्याला दाखवतो. पेज सेटिंग्स मध्ये नाही, आपलं पेज क्वालिटी वगैरे जे आहे ते पेजचं क्वालिटी कसं आहे काय ते आपल्याला सांगतो. बेसिकली सेटिंग्स मध्ये आपण जाऊ शकतो, किंवा हेल्प मध्ये डायरेक्टली ऑप्शन आहे ऍडव्हर्टाइज सपोर्ट म्हणून, है ना. हेल्प मध्ये डायरेक्टली ऑप्शन आहे ऍडव्हर्टायझर सपोर्ट म्हणून. ठीक आहे, तर इथे जर मी याला म्हटलं की आता झूम आउट. ठीक आहे, अच्छा, हेल्प मध्ये आहे. हा, हेल्प मध्ये डायरेक्ट पहिलंच ऑप्शन आहे ऍडव्हर्टायझर सपोर्ट म्हणून, तिथे आपण त्यांना पाठवू शकतो. ठीक आहे, किंवा सेंड फीडबॅक ऑप्शन जे आहे लास्ट ऑप्शन. ठीक आहे, तर तिथे आपण त्यांना पाठवू शकतो डिटेल्स की असं असं होतंय, तर आम्हाला गाईड करावं. ठीक आहे, ओके दे कॅन हेल्प अस ऑन दॅट ॲज वेल. ओके. आणि खूपदा ते हे होतं, कारण त्याच्या याच्यावर तो हे करतोच. ठीक आहे, सो नो नीड टू वरी विथ दॅट. म्हणजे तेवढं त्यांचं हे आहे का की पटापट आपल्याला रिप्लाय येतात हो त्यांच्याकडून? हो हो, त्यांचे रिप्लाय आणि मग ते रिप्लाय कसे येतात, म्हणजे मेलला येतात, कसे येतात? मेलला पण येतात, आणि आपल्याला इथे नोटिफिकेशन मध्ये पण दिसतं की त्यांचा रिप्लाय काय आहे काय नाही, है ना. तर वी कॅन चेक अच्छा, दॅट. मी आता तेच एक ओके. नोटिफिकेशन चेक करत होतो, पण आता मला ते एवढे नोटिफिकेशन कंटिन्युअसली आहेत की दिसत नाहीये. ठीक आहे, जसं आता मध्ये एक नोटिफिकेशन मला आलं होतं की मी हा जो व्हिडिओ टाकला, ठीक आहे, याच व्हिडिओला मला एक हे आलं होतं की नाही, हा कॉपीराइटेड आहे, तुम्ही नाही यूज करू शकत.
ठीक आहे. तर आता मी सरळ सरळ त्याच्यावर रिप्लाय केला की ओके, हा जो व्हिडिओ आहे तो मी कॅनव्हामधनं क्रिएट केलेला आहे, दॅट इज द पब्लिक डोमेन, तर फ्री आहे, कोणीही बनवू शकतं आणि त्याला कोणी कॉपीराइट करू शकत नाही. ठीक आहे. तर फेसबुकने ते बरोबर रिवोक केलं. मला म्हणजे दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी त्यांचा रिप्लाय आला की ओके, तुमचं जे हे आहे अपील ते हे झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं कॉपीराइट स्ट्राईक काढलेला आहे. ओके. हा, ते फार क्विकली करतात. थोडासा वेळ लागतो पण, कारण कधी कधी थोडा वेळ लागतो, कारण ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांना कंटिन्युअसली काही ना काही येत असतं है ना. तर ते पण बघून ते हे करतात. तर कधी कधी एक वेळ लागतो. ठीक आहे. पण मॅक्स 1 वीकचा वेळ जनरली लागतो. आता जसं मला मी म्हटलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचं आलं. ठीक आहे, की ते काढलेलं आहे म्हणून, आणि त्यात आता काही प्रॉब्लेम नाही म्हणून. ठीक आहे. तर तेच मी म्हणत होतो की बघा, आता जसं हा एक ग्रुप दिसतोय मला, नेटवर्क मार्केटिंग डिजिटल अकॅडमी वगैरे आहे ना, असे आपण भरपूर सारे ग्रुप असे जॉईन करू शकतो. ठीक आहे. और वी कॅन जस्ट क्लिक ऑन द थिंग्स. ठीक आहे. वी कॅन जस्ट गो अँड जॉईन दोज ग्रुप्स. तिथनं पण आपल्याला काही ना काही वेगवेगळे रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणा किंवा बाकी म्हणा, वी कॅन गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन लाईक दॅट. ओके. सो वेगवेगळे खूप ऑप्शन्स असतात, ते आपण हे करू शकतो. आणि डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये पोस्ट करू शकतो ना, त्याच्यामुळे त्याचे बेनिफिट्स वेगळे मिळतात मग आपल्याला. ओके, एनी अदर डाउट्स और क्वेरीज? ओके, आय कॅन सी अ मेसेज इन चॅट. नाही, उद्या क्लास नाही आहे, संडे आहे. यू कॅन एन्जॉय, यू कॅन हॅव ग्रेट टाइम विथ युअर फॅमिली. ठीक आहे. आपण मंडेला परत क्लास घेऊया. उद्या संडेला आपण नाही घेऊ, उद्या सुट्टी करूया. एक दिवस थोडासा वेळ आपल्याला. ओके, एनी अदर डाउट्स और क्वेरीज? अजून कुठला काही कोणाचा डाऊट आहे, क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? ओके, नाही, फाईन. सो लेट्स कॉल इट अ डे. आज थोडंसं इथेच थांबूया. ठीक आहे. आणि बाकी मग परत मंडेला आपण बघूयात.